संगा आसने शयने घड़े भोजन गमने घड़े भोजन गमने भोजन गमने घड़े भोजन गमने घड़े भोजन गमने भोजन गमने संकल्प विकल्प हरे संकल्प विकल्प मावड़ो ने पुण्य पाप मावड़ो ने पुण्य पाप पुण्य पाप मावड़ो ने पुण्य पाप मावड़ो ने पुण्य पाप मावड़ो ने पुण्य पाप संग आसने शयने संग आसने शयने घड़े भोजन गमने 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 तुका मने काळा तुका मने काळा अवघा गोविंद सुकाळ अवघा गोविंद सुकाळ संग आसने शयने संग आसने शयने घड़े भोजन गमने घड़े भोजन गमने भोजन गमने घड़े भोजन गमने घड़े भोजन गमने भोजन गमने ढोबार हरि जय ढोबार पुमाये ढोबार ढोबार पुमाये हेलो चेक 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 हेलो चेक
देवे 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 बरे 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 निरंतर गमने गमने ना 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 भोजने गमने आ
घडे भोजने भोजने गमने गमने भोजने गमाने भोजने भोजने गमाने भोजने भोजने गमाने वसवावे घर देवे बरे निरंतर संगासने शयने घडे भोजने गमने संकल्प विकल्प मावडोने पुण्य पाप संगासने शयने घडे भोजने गमने तुका मने काळ अवघा गोविंद सुकाळ संगासने शयने घडे भोजने गमने योऽन्त प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधामना अन्यांश्चास्य चरणश्रवणत्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं
पांडुरंगा करो प्रथम नमन अलंकापुरी रम्य सिंहासन संपदं भोज तेजस्फुर दिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधि समूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति उदार सोपान निवृत्ति उदार सोपान निवृत्ति उदार सोपान मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मनोजव मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियम बुद्धिमत्तां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी हे न करावा अवेरू नमो जन्मभूमी जते जन्मलो मी नमो कर्मभूमी जते वाढिलो मी नमो अलंकापुर भूमी जते ज्ञान पावितो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू येथून पुढे कामे विठ्ठल विठ्ठल वसवावे घर देवे बरे निरंतर संघासने शयने घडे भोजने गमने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता घेतलेला अभंग अक्षर ब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्य सभूषण ज्ञानींच्या राज्य साधकांचं मायबाप योग्यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंका प्रणिवास्य माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबराय माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांना सुद्धा प्रियाने भूषणावा असा वेश साधू अर्थात वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार प्राप्त संत तथा हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदुहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आपणा सर्वांच्या सेवेकरता आयोजित करविला आहे विठ्ठल अभंग पंचमी दिनमातेत उपनिषदकार वैराग्यराज रसिकत्व प्राप्त जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्या अगोदर परिहार्दने इष्टनिवार्य तथा ते गरजेचं सुद्धा आहे किम निमित्ताने तुम्ही आपण सगळेजण आज त्या पवित्र पावन प्रांगणामध्ये विराजित आहात रसिकता बहुकथा चतुरता सजगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चत्वार्यांत करणाने कारणे परंपरा सगळ्यांना नाताव्यसलच आहेच वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोरामोठ्यांच्या पदस्पर्शाने पनीत पावित वसलेल्या असलेल्या आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये भगवंताच्या असंख्यपणे साधू संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त पंचक्रोशी ग्रामस्थांच्या मानवी सामंजस्याने आपण सगळेजण मानवी जीवन जगत आहात ते मानवी जीवन जगत असताना आपल्या गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोडे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता त्याच नैतिकतेचं पायकत्व आपल्या गावात आपल्या परिचयात आपल्या परिसरात आपल्या नातेवाईकात सामाजिक कौटुंबिक राजकीय शैक्षणिक धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सर्वांना सुप्रितीत असणारा आपल्या गावातील परिचित कुटुंब अर्थात आदरणीय श्री भक्तिपरायण बाळाराम मंगड्या पारधी त्यांच्या सौभाग्यवती आईसाहेब शवंता बाळाराम पारधी त्यांचे चिरंजीव महेंद्र बाळाराम पारधी त्यांच्या सुनबाई उज्ज्वला महेंद्र पारधी त्यांचे दुसरे चिरंजीव कुमार सोपान बाळाराम पारधी त्यांच्याच कुटुंबातील शर्वरी नितीन बागल त्यांची नात प्राची महेंद्र पारधी आणि नक्ष महेंद्र पारधी या समस्त कुटुंबियांनी वाडवडिलांच्या सत्कर्म सिद्धीच्या जोरावर अतिशयाने भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये शिवकृपा नावाची वास्तू या ठिकाणी उभी केली आणि त्या शिवकृपा नावाच्या वास्तूच्या शांतीच्या सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून
तुम्हा सर्वांचा समन्वय, सर्वांचं समर्पण आदरणीय श्रीत्रव्यक्तीपर्यंत पितृतुल्य पंढरीनाथजी महाराज ह्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा यदक्षणाचा आत्ताचा हा सुवर्णयोग. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांचे जगद्गुरुपचे सरळ परिपक्व परिभाषा आहे. वसवावे घर देवे बरे निरंतर. या शरीरामध्ये, या शरीर नावाच्या घरामध्ये देव अखंड राहिला पाहिजे, म्हणून हृदयाच्या कप्प्यामध्ये आपण त्याला निरंतर बसवलं पाहिजे. देवच जर तुमच्या माझ्या प्रत्येकामध्ये निरंतर राहायला लागला, देवाला जर हित या शरीरामध्ये घरामध्ये तुम्ही जागा दिली तर काय होईल? अखंड त्या देवाची संगती तुम्हाला मला प्रत्येकाला प्राप्त. संघासनी संघशयनी आम्ही बसलेलो असलो तरी देव आमच्यामध्ये अनुसूत असल्यामुळे आम्ही देवाच्या सोबत राहू. झोपलेलो असलं तरी देव आमच्या प्रत्येकाच्या सोबत राहील. एवढंच काय, भोजनी गमनी, भोजन करताना गमन करताना अखंड तो देव आमच्या सोबत राहील. आणि देव हित असल्यामुळे आमच्या इंद्रियांना वळण जे ते चांगलं लागेल. इंद्रियाच्या संबंधाने मन बुद्धी चित्त अहंकार मनन करतं, त्याचं नाव मनने चिंतन करतं, त्याचं नाव चित्त आहे. अर्थात संकल्प विकल्प करायची जबाबदारी मनाकडे असते, पण परिणाम असा होईल की तो देवच इथं राहिल्यामुळे, चित्तामध्ये देव राहिल्यामुळे संकल्प विकल्प संपून जातील. आणि संकल्प विकल्प संपले की संकल्पाचा परिणाम पुण्य, विकल्पाचा परिणाम पाप. ते पाप आणि पुण्य समाप्त होईल. ज्या दिवशी पाप आणि पुण्य समाप्त झालं त्या दिवशी प्रत्येक इंद्रियाचा विषय देव होईल. आणि ज्या दिवशी प्रत्येक इंद्रियाचा विषय देव होईल त्या दिवशी तुमच्या करता अतिशय सुकाळ जन्माला येईल. आणि तो सुकाळ अखंड गोविंदासोबत देवासोबत भोगण्याची अनुभूती येईल. विठ्ठल या आवडी तलावर, भूमी तलावर, शय्या तलावर कुणीही नव्हतं, कोठेच नव्हतं, काहीच नव्हतं. तेव्हा एकच तत्व होतं. त्या तत्वाचं नाव आहे परमात्मा. त्या परमात्मा नावाच्या तत्वाच्या ठिकाणी संकल्प झाला की आपण काहीतरी जन्माला घातलं पाहिजे. का? एकले न कंटेचे म्हणून या येणे केले निर्माण 14 भुवने. हो, एकी एकटाची असोनी एकला विश्वी विश्वाकार होनी या ठेला. जया परी हो तैसाची गमला नंद नंदन आचोज आंबोला. तो एकटाच होता आणि एकटा असल्यामुळे त्याला असं वाटायला लागलं, स एकाकी न रमते वा ब्रह्म एकाकी न रमते. त्या ब्रह्माला, त्या देवाला, त्याला एकट्याला करमत नव्हतं. आणि म्हणूनच त्याने ठरवलं की इथं आपण काहीतरी जन्माला घातलं पाहिजे. मग जन्माला घालताना देवाने सगळ्यात पहिल्यांदा काय जन्माला घातलं? हिते देवाने सगळ्यात पहिल्यांदा जन्माला काय घातलं? वनस्पती. काय जन्माला घातलं सगळ्यात पहिल्यांदा? वनस्पती. वनस्पती म्हणजे काय? वन हा पती ही स वनस्पती हे. जो वनाचा पती आहे, जो वनाचा मालक आहे, जो वनाचा नियंता आहे, जो वनाचा करता धरता आहे, वन ज्याच्या आधिपत्याखाली राहतं त्याला म्हणतात वनस्पती. मग वनस्पतीमध्ये देवाने काय जन्माला घातलं? वनस्पतीमध्ये देवाने काही ठिकाणी झाडं जन्माला घातले, काही ठिकाणी वृक्ष जन्माला घातले. हा हा काही ठिकाणी झाडं जन्माला घातले, काही ठिकाणी वृक्ष जन्माला घातले, काही ठिकाणी लता जन्माला घातल्या, काही ठिकाणी वेल जन्माला घातल्या. अहो खरं म्हणजे झाड आणि वृक्ष दोन्ही एकच आहे. लता आणि वेल दोन्ही असं कोण म्हटलं? असं नसतं. त्याच्यामध्ये 7 प्रकार आहे. 1 झाड, 2 वृक्ष, 3 विटप, 4 पादाप, 5 द्रुम, 6 विरोध आणि 7 त्वक्सार. विठ्ठल विठ्ठल हॅलो हॅलो, थोडा बेस कमी करा, मॉनिटरला द्या बरं. आता गावात आवाज नाही गेला तर चालेल, गावातल्या लोकांना त्रास नको. गावात इतका जास्त नको की त्यांना त्रास होईल, हे तर इतका कमी नको की ह्यांना त्रास होईल. हॅलो, बेस कमी करा. वरचे भोंगे असतील तर ते कमी करा. आपला इथंच द्या. ते खुर्चीवर बसले त्यांना आवाज गेला नाही तरी चालेल, असं काही विशेष नाही. हॅलो हॅलो, हॅलो हॅलो, करा बेस कमी करा, तरी पण आवाज नाही येत व्यवस्थित. हॅलो हॅलो,
जगत मान्य प्रकारता जी ना ती आहे ज्ञानोबारांनी 12व्या शतकात जन्माला घातले. पादाप नावाचा शब्द आहे. या शब्दाचा जन्म ज्यांनी घातला ना त्यांचं नाव ज्ञानोबा आहे. का फेडीत पापताप पोखेत तेरेचे पादाप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे गंगेचे जैसे समुद्रा जाय आप पोखेत तेरेचे पादाप का फेडीत पापताप. पादाप या शब्दाचा अर्थ असा आहे पाद अधिक आप इट इक्वल टू पादाप. पाद म्हणजे पाय, आप म्हणजे पाणी. जे पायाकडून पाणी पितात त्याला म्हणतात पादाप. आणि पायाकडून पाणी कोण पितं? 1 डिसेंबर. पटकन बोलत जा. माझी कीर्तनाची पद्धत एकदा चालू झालं की शेवटपर्यंत मला कनेक्टिव्हिटी आणि कंटिन्युटी लागते. गॅप पडला की मला काही पण सुचतं. ते एखादा म्हातारा माणूस असतो, त्याची तब्येत सिरियस असते, प्राणोत्क्रमणाची वेळ होते, घरातले लोक 10-10 मिनिटांनी जवळ जाऊन पाहतात, चेकअप करतात, आहे का गेले, आहे का गेले. तसं 9 वाजेपर्यंत तुम्ही माझ्याकडे पाहायचं, आहे आहेच. आता कसला जातोय घेतल्याशिवाय. तर नाही तुमच्या कीर्तनाचा वेळ घेतल्याशिवाय म्हटलं मी. तुमच्या भावना चांगल्या असल्यामुळे विचार चांगले आले तुमच्या डोक्यात. ऐका, पादाप हा त्या शब्दाचा. झाड म्हणजे काय? झाड कुणाला म्हणतात? कुणाला म्हणतात झाड? जे अमावस्या पौर्णिमेला त्रास देतं असलं झाड नाही. झाड म्हणजे काय? झाड म्हणजे काय? ज्याला फुलही येत नाही आणि ज्याला फलही येत नाही त्याला म्हणतात झाड. ज्याला फुल आणि फल दोन्ही येत नाही त्याला म्हणतात झाड. ज्याला फुल आणि फळ दोन्ही येत नाही असं कोण आहे? असं कोण आहे? हे पहा, बाकीच्यांना माहिती नसलं चालेल, वारकऱ्याला माहिती पाहिजे. आणि वारकऱ्याला माहिती नसेल तर मग त्याच्यावर संशय घेतला पाहिजे, हा खरा आहे का? वारकऱ्याला माहिती पाहिजे ज्याला फुल आणि फळ येते असं कोण आहे? वारकरी लोक आपल्या जवळची पताका ज्याच्यात खोवतात, ज्याच्यात रोवतात, ज्याच्या भरोशावर लावतात. क्या डालके? हा बर, बांबू. तो जर बांबू आहे त्याला फुलही नाही फलही नाही त्याला म्हणतात झाड. ज्याला फुल येत नाही पण डायरेक्ट फल येतं त्याला म्हणतात वृक्ष. ज्याला डायरेक्ट फल येतं त्याला म्हणतात वृक्ष. असं कोण आहे? उंबर. उमराला फुल नाही, उमराला डायरेक्ट काय? फल. ज्याला आधी फुलं येतात आणि नंतर फलं येतात त्याला म्हणतात विटप. आधी फुलं नंतर फल. मी मुक्कामी थांबू का रत्नागिरीला चालायचं? काय? आंबा. आंबाच काय, अशा अनेक जाती की ज्याला आधी फुलं आणि नंतर फलं येतात. द्रुम नावाचे एक जात आहे, द्रुम. ज्याला फल येतं त्या झाडाला फल येतं, ते फल पक्क झालं, ते फल खाण्यासारखं झालं की ते झाड मेलं. वैशिष्ट्य बरं. त्या झाडाचं फळ खाण्यासारखं झालं की ते झाड सुकायला, वाळायला, मरायला सुरुवात होते. योग असा आहे ते झाड इथं बसलेल्या सगळ्यांनी पाहिलंय. योग असा आहे त्याचं फल सगळ्यांनी पाहिलंय, सगळ्यांनी खाल्लंय. काही खाऊन आले, काही खाऊन जाणार आहेत. त्या फलाचा सगळ्यात मोठा चमत्कार हा आहे, ते फल उपवासाला चालत नाही. ज्वारी, बाजरी, गहू, ज्वारीचं कणूस पक्क झालं की काय होतं? झाड सुकायला, वाळायला सुरुवात होते. बाजरीचं कणूस पक्क झालं की झाड मेलं. गव्हाची ओंबी पक्की झाली की मेलं. याला म्हणतात द्रुम. बिरोब नावाचा एक प्रकार आहे. त्वकसार नावाचा एक प्रकार आहे. त्वकसार म्हणजे त्या झाडाला फल येतच नाही, त्या झाडाला फल येत नाही पण ते झाड पक्क झालं की लोक झाडच खाऊन घेतात. ऊस. ऊसाला मराठीत काय म्हणतात? ऊस. अरे हो ना, आता काय. ऊसाला मराठीत नाव आहे इक्षुदंड. काय म्हणतात त्याला? इक्षुदंड. आणि ह्याच्यापेक्षा शुद्ध मराठीत त्याचं नाव आहे त्वकसार. त्वक म्हणजे त्वचा, सार म्हणजे सार. ज्याची वरची त्वचा काढली की आत खाण्यासारखं सार असतं, असं ज्याच्या बाबतीत घडतं त्याला म्हणतात त्वकसार. देवाने जन्माला घातले, उपयोग नाही. लता, वेल, ज्याचा जमिनीवर विस्तार होतो त्याला लता म्हणतात, ज्याचा आकाशाकडे विस्तार होतो त्याला वेल म्हणतात. टरबूज
जमिनीवर, खरबूज जमिनीवर, भोपळा जमिनीवर, आणि तो कडू असेल तर मग तर 100% जमिनीवर. आपण पाहत नाही की आपल्या गावात परिसरात कडू भोपळे किती श्रीमंत असू द्या ते जमिनीवरच असतात. घरातून बाहेर निघाल्यावर मंदिरापर्यंत त्यांना कोणी रामराम करत नाही, कारण ते भोपळे कडू असतात. पूर्वी भोपळे खूप कडू होते, अलीकडे काकड्या पण कडू झाल्या. पण काकड्यांना बोलायची बिशाद आपल्याकडे राहिली नाही, ते आता मोठ्याच्या बहिणी झाल्यामुळे. जमिनीवर विस्तार तिला लता म्हणतात, आणि निस्वार्थपणे आकाशाकडे वाढत जाऊन दुसऱ्याला सुगंध देतात जाई जुई सारखे त्याला वेल म्हणतात. हा संप्रदाय जमिनीवर कडू प्रपंचामध्ये विस्तार करत नाही, तर निस्वार्थपणे समाजावर परोपकाराचा सुगंध देत वैकुंठाकडे मार्गक्रमण करतो. म्हणून हा संप्रदाय वेल प्रधान आहे. म्हणून त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याची लता गेली गगनावरी नाही. देवाने जन्माला घातले पश्चाताप, मग देवाने तिर्यक योनी जन्माला घातले. काय जन्माला घातलं? तिर्यक योनी. तिर्यक योनीमध्ये कोण? डास, चिलट, मच्छर, किडा, कीटक, कृमी, भूमी, सरडा, विंचू, बेडूक, पाल, उंदीर. तिर्यक. तिर्यक ज्याच्या जन्माचे निश्चित नाही. पावसाळा सुरू झाला, जून जुलै महिना, पहिला पाऊस पडला, दुसरा पाऊस पडला, असले स्ट्रीट लाईट गावामध्ये लागतात, आणि त्या स्ट्रीट लाईट समोर हजारो पाकड्या जन्माला येतात. त्या किती वर्ष टिकतात? एक लाल कलरचा एवढा छोटा प्राणी असतो, लाल रंगाचा, सरपटत चालणारा, ते 100-200 एकाच ठिकाणी असतात. ते किती वर्ष टिकतात? नाही. गोगल गाय किती वर्ष टिकते? गोगल गाय टिकत नाही. तिच्या भाऊबंद प्रत्येकाच्या गावात आहेत, जे बोलतात काही, करतात काही, पोटात पाय, ते गोगल गाय. तिर्यक योनी. तिर्यक योनीमध्ये विंचवाचा जन्म तिर्यक योनी येतो. विंचू ना, विंचू. विंचू जेव्हा जन्माला येतो ना, 2, 3, 4, 5 पिलं विंचवाच्या आईच्या पोटात वाढतात, आणि त्यांची वाढ पूर्ण झाली की ते आतून आईच्या पोटाला चावा घेतात. त्यांचा योनी संभव जन्म नाही. विंचू आईचं पोट कापतात आणि जन्माला येतात. विंचवाचं वैशिष्ट्य आहे, आई मेल्याशिवाय विंचू जन्माला येत नाही. ॲनिमल लॉजिक आहे, प्राणीशास्त्र. विंचू त्याच्या आईचं पोट कापतून जन्माला येतो. आता माणसांना फार कमी माहिती असेल, महिलांना माहिती असेल, अलीकडे बरेच विंचू तसेच जन्माला येतात. तर तिर्यक योनी. देवाला पश्चाताप झाला, काही उपयोग नाही ह्यांना जन्माला घालून, आणि मग देवाने पुढे जन्माला घातले उपद्रवी प्राणी. वाघ, सिंह, चित्ता, तडस, दुसऱ्याला त्रास देण्यासाठी ज्यांचा जन्म ते उपद्रवी. उपद्रवी प्राणी संपले, आणि मग देवाने उपयोगी प्राणी जन्माला घातले. गाय, बकरी, म्हैस, मेंढी, घोडा, बैल, गाढव, कुत्रा. उपयोगात येणारे प्राणी येतात की नाही? नाही कामात आले तर तोंडात तर येतात, दुसऱ्याला म्हणायला येतात की नाही उपयोगात? शिवी म्हणून तो उपयोगात येतात. माझा एक मित्र म्हटला, घोड्याचा उपयोग काय? अरे म्हटलं, असं काय, तो प्रत्येकाच्या नशिबात असतो. आता अलीकडे बऱ्याच जणांच्या नाहीये. तुला म्हणजे लग्नात, थोडे लग्न म्हणजे काय? लग्न म्हणजे काय? घोड्यावर बसायचा माणसाने केलेला गाढवपणा म्हणजे लग्न. म्हणून बरेच गाढव करतच नाही, कारण ज्यांनी केलंय त्या गाढवांचा त्यांच्याकडे अनुभव आहे. असं माझं मत नाही. कार्य दास होशी संसाराचा, असं तुकोबऱ्यांचं. तुका म्हणे, जिता गाढव केला आणि मेल्यावरी नरका नेला. तुकोबऱ्यांची भाषा आहे. श्री महाराजांच्या भाषेचं फक्त आपण बोट पकडायचं, आगाऊपणा करायचा नाही. मग उपयोगी हेही संपलं, काय करावं? मग देवाने सर्वोत्तम प्राणी जन्माला घातला. निजात्मा प्राप्ती लागोनी देवे केले मनुष्य योनी. देवे निजात्मा प्राप्ती लागोनी मनुष्य योनी केले. मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिदला. कृपा अवलोकने दिदला एवढा अधिकार नारायणे. सच्चिदानंद पदवी घेणे मनुष्य देहाचे निज्ञाने. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने. सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद
ज्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सद्रूप आनंदरूप चिदरूप प्राप्त करता यावं म्हणून देवाने माणूस नावाचा प्राणी जन्माला घातला. देवाने तुमच्यावर आणि माझ्यावर 3 उपकार केले. 1 देहदान, 2 इंद्रियदान आणि 3 जीवदान. हो, देवे दिला देह, भोजना गोमटा, तो या झाला फाटा, बाद एक याचा. कशा करता दिला? भजना का? मला वाटलं भोजना. सांगतो तुम्हासे बजारे विठ्ठला, नाही तरी गेला. वाया जाणे म्हणजे काय हो? वाया जाणे. शाळेमध्ये वाक्प्रचार यायचा, वाक्याचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा, 2 मार्क्स भेटतील कीर्तन झाल्यावर. वाया जाणे म्हणजे जी वस्तू ज्या कामाकरता आणली ती वस्तू त्या कामाकरता जर वापरली नाही, सदर वस्तू वाया गेली. ज्याच्या करता आणली त्याच्या करता वापरा आणि तो वस्तू वाया गेली. फार पूर्वीचा काळ, लोक स्वाभिमानी होते आणि एका माणसाने ठरवलं जावाई करायचं आहे क्लास 1 किंवा क्लास 2 ऑफिसर, आणि योगायोगाने त्याला क्लास 2 ऑफिसर जावाई भेटले. 50 वर्षापूर्वीचा काळ. त्याने जावायला सांगितलं तुम्ही क्लास 2 ऑफिसर आहात, एकदा आमच्या गावात या, लोकांनाही पाहू द्या ह्यांच्या जावाई किती मोठे अधिकारी. दळणवळणाची व्यवस्था नाही, मोबाईलची व्यवस्था नाही, काहीच नाही. अशा परिस्थितीत जावायने सटलं तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही, ड्युटी असते, कामं असतात, सगळं ॲडजस्टमेंट करावे लागते, मला काही येणं शक्य नाही. सासऱ्याने सांगितलं असं चालणार नाही, लग्नाला 3 वर्ष झाले, तुम्ही त्या पुरुषोत्तम मासाला आले नाही, काय मलमास, क्षयमास, अधिक महिना कुठला? धोंड्याचा. बर आलेच. धोंड्याचा महिना म्हणजे काय? धोंड्याच्या महिन्याला जावायलाच का बोलवतात? आमचे महाराज म्हणायचे जी वस्तू सांभाळताना आमच्या नाकीनं आली ती वस्तू तुम्ही इतकी सहज सांभाळताय, ह्याच्यामुळे दर 3 वर्षांनी सासरवाडीहून झालेलं प्रमोशन म्हणजे धोंडा. या ना एकदा. जावाई म्हटलं मला शक्य नाही. नाही यावं लागेल, माझा आग्रह आहे तुम्हाला, या एकदा, बसू आपण. बसू म्हणजे जेवायला, आपल्याकडे बसू म्हटलं की पुन्हा बदनामी. या तुम्ही बसू. जावाई म्हटलं तुमचा फार आग्रह, मी आलोच पाहिजे तर ठीक आहे, मी रविवारी येतो. आपल्याकडे जावाई लोक सासरवाडीला शक्यतो सुट्टी असते म्हणून. तुम्हाला काय वाटलं? सुट्टी असते म्हणून जावाई सांगितलं ठीक आहे. सासऱ्या सांगितलं 3000 लोकांना चुलबंद आमंत्रण आमच्याकडे, तुम्ही केव्हा येणार? जावे म्हटलं सकाळी 9 वाजता जी बस येते ना त्या एसटीने मी येणार. 8:30ला सगळे भाऊन फेटा बांधून हजर. 8:45ला एसटी आली. पहिला माणूस उतरला, दुसरा माणूस उतरला, तिसरा माणूस उतरला, चौथा माणूस उतरला, 5वा माणूस उतरला. जावाई उतरले नाही. मग सासऱ्याचा चेहरा उतरला. जावाई आले आणि एसटी 50 फूट लांब गेली. कंडक्टरने हात बाहेर काढला. अमुक अमुक पाटील, मीच तुमच्याकरता चिठ्ठी. चिठ्ठीत लिहिलं होतं मी येणार होतो, मंत्री महोदयांचा दौरा लागला, मला येणं शक्य नाही, कार्यक्रम आटपून घ्या. 3000 लोकांचा स्वयंपाक केलाय आणि जावाई आले नाही. सगळी लोक बस स्टँडवरून मंडपात आली. एकदम टेन्शनमध्ये बसलेले सगळे मंडपातले लोक. टाचणी पडेल तर आवाज येईल. एकाचाही चेहरा प्रसन्न, सगळे एकदम टेन्शनमध्ये बसलेले. आता तुम्ही कसे बसलेले असेच. त्यांना टेन्शन होतं जेवण भेटेल का नाही, आणि तुम्हालाही टेन्शन आहे हा थांबेल का नाही. तुम्हाला ते काही टेन्शन नाही. एक म्हातारे आजोबा जवळ गेले. जावाई येणार होते, जावाई आले नाही. 3000 लोकांचा स्वयंपाक तयार आहे, हितकांना वाया जाऊन उपयोग नाही. बसवायची का पंगात? असेल बसवा. आता काय लोक जेवायला बसली. लोक एकदम थाटात जेवण करताय आणि सासरेबाब पंक्तीतून फिरताना एकच वाक्य बोलतायत, एवढं सगळं केलं. तुमच्या ध्यानात मी काय बोलतोय? काय केलं? एवढं सगळं केलं आणि ध्यानात आहे ना? कशावर? वाया गेलं. नाही तर मला म्हणावं लागेल इतकं सगळं बोललो. सासरे म्हणले एवढं सगळं वाया गेलं, एवढं सगळं केलं वाया गेलं, इतकं केलं वाया गेलं. एक जण म्हटले कुठं वाया गेलं? खाल्लं ना कोणीतरी. किती लोक जेवले? 3000. किती जेवले नाही? एकच. मग 3000 लोक जेवले आणि एक जावाई जेवले नाही, तरी सासरेबा जेवण वाया गेलं असं म्हणतात का? कारण नेमकं त्या 3000 लोकांना ज्याच्यामुळे जेवण भेटणार होतं तो जेवला नाही, म्हणून ते जेवण जसं वाया गेलं तसं करोडोची प्रॉपर्टी कमवली, ज्याच्यासाठी दिलं होतं त्याचं चिंतन केलं नाही तर हे सुद्धा वाया गेलं. हे शरीराचं दान त्याने तुमच्या माझ्या करता त्याचं चिंतन करण्याकरता दिलंय. आणि चिंतनाच्या भूमिका अशा आहे की देवाचा नाम, फार जबाबदारीने बोलतो, परमार्थात नामोच्चार झाला नाही तर चालेल, परमार्थात नामचिंतन झालं नाही तर चालेल,
परमार्थात नामस्मरण झालं पाहिजे. उच्चार म्हणजे काय? मुखावाटे जे निघतात त्याला म्हणतात उच्चार. जे मुखावाटे निघतं त्याच्यावर जो विवेक केला जातो, विचार केला जातो, त्याला म्हणतात चिंतन. पण ज्याचा तोंडातून शब्द बाहेर निघतो त्याचं स्वरूप इथं स्मरणात येतं, त्याला म्हणतात स्मरण. स्मरण. मी नाम घेईल, तुम्ही स्मरण करा म्हणजे पटकन ध्यानात येईल. राम म्हटला की डोळ्यासमोर राम आले पाहिजे. कृष्ण म्हटला की डोळ्यासमोर कृष्ण आले पाहिजे. येतो की नाही? आपण ट्राय करून पाहू. व्यावहारिक. काजू आले का डोळ्यासमोर? आले ना? बदाम, पिस्ता, अक्रोड, जर्दाळू, मनुके. थोडा ताण पडेल मेंदूला, पण थंडीचे दिवस आहे त्यामुळे असं सांगावं लागेल. किमान खाऊन नाही तर ऐकून तरी गरमी येईल. माया, ब्रह्म, जहद लक्षणा, अजहद लक्षणा, भागत्याग लक्षणा, जदाजद लक्षणा, मत सुख सुखित्वम, तत्सुख सुखित्वम, मत दुख दुखित्वम, तद दुख दुखित्वम. जिस नंबर को आप डायल करना चाहते वो भी कवरेज एरिया के बाहर है. कृपया कीर्तन होने के बाद और खाना खाने के बाद रेंज में आएगा. ऐका, सोप वडापाव आले की नाही रेंज मध्ये? ज्याचं नाव घेतलं त्याचं स्वरूप इथं येण्याकरता ते इथं अगोदर ती वस्तू ऐकली पाहिजे, तिचं स्वरूप ऐकलं पाहिजे, नाहीतर ती वस्तू डोळ्याने पाहिली तरी पाहिजे. ज्या देवाला या शरीराचं दान देवाने दिले, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला करता, त्या देवाला इथं जे तुम्ही घेतलंय ना, इथं जे तुम्हाला मला प्रत्येकाला त्याला स्थापन करायचंय ना, एक तर त्याच्याविषयी तुमचं ऐकून ज्ञान पाहिजे, एक तर त्याच्याविषयी तुम्हाला आत्मसाक्षात्कार झालेला पाहिजे, आणि नाहीच काही तर त्याच्या स्वरूपाची जाणीव तरी तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. कधीतरी, फार नेहमी नाही. मला 29 जानेवारीला 19 वर्ष पूर्ण होतील कीर्तनकार होऊन, आणि 20व्या वर्षात पदार्पण होईल माझं. आणि मग मनात कधीतरी विचार येतं की आम्ही नेहमी चांगले वागलेलोच नाही, आम्ही नेहमी पुण्य केलेलंच नाही. पण जे काही केलं असेल 19 वर्ष आमच्या स्वार्थासोबत लोकांचं प्रबोधन करण्याकरता तुझा परमार्थ आम्ही केलेला आहे. 20 वर्षामध्ये चुकूनही आमच्या तोंडात गावठी गवडण आलेली नाही. मायबापाचे गाणे आम्ही चुकूनही येऊ दिलेले नाही. आमच्या कीर्तनामध्ये ज्ञानोबा तुकोबाऱ्याच्या वाङ्मयाला सोडून गावठी वाङ्मय आम्ही येऊ दिलं नाही. जिथं येण्याचा प्रसंग आला तिथं टाळ पकवाजाचा वापर केला नाही, म्हणजे संप्रदायाला गालबोट लागेल आम्ही असे वागलेलो नाही. मग 19 वर्षाच्या तपश्चर्यानंतर तरी तू आम्हाला भेटला पाहिजे. अजून किती दिवस तू परीक्षा घेणार? एकदा आलं पाहिजे की नाही म्हणा, कधीतरी आलं पाहिजे की नाही? एवढ्या वर्षापासून कीर्तनाला जातो, काकड्याला जातो, भजनाला जातो, हरिपाठाला जातो. अरे देवा, एकदा तर भेट, तू भेटावा इतकं आमचं पुण्य नाहीच, म्हणून आम्हाला असं वाटतं तू किमान स्वप्नात तरी यावा. आणि पुढचं वाक्य मनपूर्वक ऐका, तू भेटावा इतकं आमचं पुण्य नाही, तू स्वप्नात तरी यावा. पण तू स्वप्नात यावा इतकंही आमचं पुण्य नसेल तर आम्ही ज्या कीर्तनात भजनात जातो त्या कीर्तनात बसलेल्या सगळ्यांमध्ये देव राहतो, एवढी भावना तरी आमची जिवंत राहावी. ती तर जिवंत राहू दे, पण ती जिवंत राहण्याकरता बाहेर देव आहे हे समजण्याकरता आत देव असणं गरजेचं आहे. अर्थात असलेल्या देवाची जाणीव होणं गरजेचं आहे. आणि मग असलेल्या देवाची जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या घराला किंमत नाही. या घराला आजूबाजूला काही वेगवेगळ्या रूम आहेत. दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जोपना भव रोग. स्लायडिंगच्या खिडक्या असतात, स्लायडिंगच्या ह्या खिडक्यांमध्ये अडचणी आहेत. काही खिडक्या अशा असतात की त्या खिडक्यांमध्ये आत्ता लाईट चालू आहे म्हणून आतलं दिसतंय तुम्हाला. लाईट बंद केले ना तर मधल्या माणसाला बाहेरचं सगळं दिसेल, बाहेरच्याला मध्ये काय ते काही दिसत नाही. हे जे स्लायडिंग आहे ना डोळे नावाचे, या स्लायडिंगचं वैशिष्ट्य असं आहे, आतल्या आत्मस्वरूपा परमात्म्याला बाहेर काय ते सगळं दिसतंय, पण बाहेरच्या डोळ्यांनी जर आत पाहिलं आणि आत किती घाण आहे हे ध्यानात आलं तर माणसं सगळ्यात पहिल्यांदा स्वतःचा स्वतः किडस करतील. प्रत्येक खिडकीला वैशिष्ट्य आहे. कान नावाचे खिडके, डोळे नावाचे खिडके, तोंड नावाचे खिडके,
शिष्ण गुदद्वार नावाची खिडकी, नाभी नावाची खिडकी, एक खिडकी अशी ती कधीच उघडल्या जात नाही, ती एकदाच उघडते आणि त्याचीच उघडते ज्याने देवाला त्या घरात जागा दिलेली. तिचं नाव आहे दशमद्वार, तिचं नाव आहे ब्रह्मरंध्र. त्या ब्रह्मरंध्राच्या खिडकीतून कधीतरी त्याला पहा आणि मग तो देव पाहण्याकरता तो समजणं गरजेचं आहे. आतला समजणं का हित त्याला बसवायचंय ना. तुम्ही आम्ही सगळेजण मंदिरात जातो की नाही? सकाळी स्नान झाल्यावर आपण मंदिरात जातो की नाही? कशा करता? देव उठलेला आहे की झोपलेला आहे पाहण्याकरता. कशा करता जातो आपण देवाच्या दर्शनाला? मला असं सांगा, ज्या देवाच्या दर्शनाला आपण जातो त्या देवाकडे आपण किती तास पाहतो? हा, बर, किती मिनिट? नाही, किती सेकंद? हा, तर्कानुवाद असा आहे, एक साधारणतः देवाकडे आपण 3 ते 4 सेकंद पाहतो, फक्त 3 ते 4 सेकंद. तिसऱ्या चौथ्या सेकंदाला आपली नजर खाली येते, हात खाली येतात. 5व्या-6व्या सेकंदाला आपण पाया पडतो. 7व्या-8व्या सेकंदाला पुन्हा उभे राहतो. 9व्या सेकंदाला हात जोडतो आणि 9व्या-10व्या सेकंदाला हात जोडल्यावर इच्छा नसताना एक घटना आपल्या हातून घडते. ते चुकीची का बरोबर परमेश्वर जाणे, पण पाया पडून उभे राहिलो की हात जोडतो आणि हात जोडले की आमच्यातून एक घटना घडते. त्या देवाकडे पाहताना डोळे आपोआप काय होतात? बंद होतात. मंदिरात कुणाला पाहायला आलो होतो? देवाला. आणि देवाकडे पण डोळे काय केले? व्हाय का बंद होतात डोळे? हा सेन्स आहे बरं, हा सेन्स आहे. इथं देव आहे, तैसा हृदयामध्ये मी राम. इथला जो राम आहे, इथला जो देव आहे, तो देव आम्हाला प्रत्येकाला इशारा करतो की चामाचे डोळे दाविते, इंद्रियात ते गोडी लाविते किंवा विषयात ते गोडी लाविते. हे चामाचे, चर्माचे, चामड्याचे डोळे तुला जग धावतील, जगदीश्वर धावणार नाही. पण भल्याग्रस्ता तुझं भाग्य आहे, या चामड्याच्या डोळ्याने दगडाच्या मूर्तीत तू देवाला पाहिलं. त्या पाषाणाच्या दगडाच्या मूर्तीमध्ये मी इतका सुंदर आहे हे तुला आता चामड्याच्या डोळ्यानं समजलं. आता चामड्याचे डोळे बंद कर आणि अंतःकरणात ज्ञानाचे डोळे उघड आणि तुझ्या हृदयामध्ये जो देव आहे त्या देवाला पाहण्याचा प्रयत्न कर. तुला कळेल मी कोण आहे. आणि म्हणून डोळे लागतात. आता तुमचे माझे प्रत्येकाचे डोळे लागायच्या आधी कायमचे कंसात कायमचे डोळे लागायच्या आधी आपण प्रत्येकाने या हृदयाच्या एका कप्प्यामध्ये त्या देवाला निरंतर स्थानापन्न करायचं. सामान्य रूपाने लाकडात अग्नी आहेच पण प्रगट करावं लागेल. इथं खाली जमिनीत पाणी आहेच पण प्रगट करावं लागेल. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतःकरणात देव आहेच पण तो देव असलेला त्याला ध्यानात आणण्याकरता बसवावं लागेल आणि त्याला वसवावं बसवावं कसं लागेल महाराज सांगतायत अभंगाच्या. वसवावे घरा, वसवावे घरा, वसवावे
निरंतरा संघासनी शयने संघासनी शयने वसवावे घर त्या देवाला आपल्याला प्रत्येकाला घरात बसवायचंय. बर घराची गरज जगातल्या प्रत्येकाला आहे. जो जो चेतन आहे त्याला त्याला घराची गरज आहे. कोणी असो. आपल्या मूलभूत गरजा कोणत्या आहे? अन्न, वस्त्र, निवारा आणि सी टाईप चार्जर. म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा या तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मूलभूत गरजा आहेत. ऐका, अन्न ही आपली मूलभूत गरज आहे. जेवण शरीराकरता आवश्यक आहे का अत्यावश्यक आहे का अनावश्यक आहे? नाही, ऍडजस्टमेंट होत नसेल तर आधी जेवण करून घ्यायचं का? मग त्याच्यात तरी लक्षात येईल की काय बुवा. जेवण माणसाकरता आवश्यक आहे. जेवण माणसाकरता आवश्यक आहे. जेवण झाल्यानंतर माझ्याकडे काड्याची पेटी, तुमच्याकडे बिडी आहे. बिडी आवश्यक आहे का अत्यावश्यक आहे? ज्यांना काड्या लागल्या ते तरी बोला. ती आवश्यकही नाही, अत्यावश्यकही नाही, अनावश्यक आहे. बिडी, सिगारेट, तंबाखू, दारू, गुटखा अनावश्यक आहे. जेवण, पाणी आवश्यक आहे, अत्यावश्यक नाही. जेवण आवश्यक आहे, अत्यावश्यक नाही. 8 दिवस बिना जेवणाचे राहू शकतो, किमान 4 दिवस बिना पाण्याचे राहू शकतो. बिना श्वासाचे आपण किती दिवस राहू शकतो? याला म्हणतात अत्यावश्यक. हा श्वास ज्याच्या विश्वासावर लागतो त्याला हृदयात बसवायचंय, त्याचं नाव देव आहे. त्याला हित आपल्याला प्रत्येकाला बसवावं लागणार. गरज सगळ्यांची घर आहे ना. कोणाचं घर आहे? जगात प्रत्येकाला घराची गरज आहे, पण ज्याची त्याची पद्धत आहे. काही लोक स्वतः कष्टाने घर बांधतात, काही लोक दुसऱ्यांचे घर हडप करतात. काही लोकांना सवय दुसऱ्याचे घर हडप करायची. भगवान शंकराचं पार्वती सोबत लग्न झालं आणि पार्वती सोबत लग्न झाल्यानंतर लग्नानिमित्त प्रत्येकाने आहेर भेट दिली. कोणी काय भेट दिलं, कोणी काय भेट दिलं. कुबेर आला आणि कुबेराच्या मनात आलं की ह्यांचं लग्न झालेलं आहे. आता लग्नानिमित्त कुबेराने त्यांना सोन्याची लंका दिली. कुणाला? शंकराला. आता शंकराने ती सोन्याची लंका घेतली. नवीन घर आहे, नवीन घरात वास्तुशांती केल्याशिवाय प्रवेश करू नये. आम्ही शंकराने सुद्धा ठरवले या घराची वास्तुशांती करावी. मग वास्तुशांती करता विद्वान कोण? रावण. म्हणजे हे तेव्हापासूनच आहे. लोक रावणाला विद्वान समजताय. हे माझं खोटं वाटत असते तर अलीकडे पहा बरेच युट्यूबवर रावणांचीच कीर्तन प्रसिद्ध झाले. राम बाजूलाच राहून गेले. बरं, राक्षसांना रावणच आवडतो. परिस्थिती तीच आहे ना. परिस्थिती कठीण आहे. रावणाने त्या घराची वास्तुशांती केली. शंकराने सेटला वास्तुशांती झाली. ह्याच्याबद्दल तुम्हाला काय पाहिजे? ते म्हटलं काय नाही, उद्या शनिवार आहे, परवा रविवार सुट्टी, सोमवारी तहसील कार्यालयात चला, दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात चला आणि ज्या घराची वास्तुशांती केली ते घर माझ्या नावावर करून द्या. शंकर, शिव भोळा, शंकर भोळा म्हणून बऱ्याच महिला म्हणतात ना, माझा नवरा भोळा महादेव आहे. त्याचं कारणच ते. काही काही लोक प्रचंड भोळे. शिवजीने ते घर रावणाला दिलं. लंका कुणाची? कुबेराची. लग्नात कुणाला भेटली? शंकराला. आणि गोड बोलून हडप कोणी केली? पण एक सांगू का, जी लोक दुसऱ्याची घरं गोड बोलून किंवा धमकीने हडप करतात, एक दिवस त्यांच्या घराला आग लागते. जाळी आली लंका. कधी कधी ती आग अग्नीच्या स्वरूपात नसते, पण घरातल्या स्वास्थ्याच्या निमित्ताने असते. कधी कधी ती आग
घरातल्या भांडणाच्या निमित्ताने असते. लक्षात घ्या, लक्षात घ्या. ही जी प्रक्रिया, ती घरातली बारकी पोरं पाहू, मला काय माहिती, मी माझे आणले असते, म्हणजे तुमच्या ध्यानात आलं असतं ह्यांचे कसे असतात. लहान लहान पोराने आगाऊपणा केला की आपण बोललो की त्यांच्या मम्मी पप्पाला राग येतो. महाराज आमच्या पोराला का बोलले, लहान पोर आहे, पोरं आगाऊपणा करणारच आहे, लहान पोरांना काही पर्याय असतो का, शेवटी ते लहानचे मुले ही देवा घरची फुले, लहान मुले देवा घरची फुले, मोठी मुले शक्यतो निडू फुले. तर मग हे काय मुलंच आहेत ना, त्याला काय पर्याय. शंकराने ते घर रावणाले तर रावणाच्या घराला आग लागली. अजून असे काही लोक, विषारी लोक दुसऱ्याचे घर हडप. वारुड आहे ना, वारुड तयार कोण करतं, मुंग्या. कब्जा कोण करतं, साप. साप कसा आहे, विषारी लोक दुसऱ्याच्या घरावर फुकट ताबा मिळवतात. लक्षात घ्या. आणि जी लोक दुसऱ्याच्या घरावर फुकट ताबा मिळवतात आणि विषारी असतात, एक दिवस अशा लोकांची तोंड, साप मारताना पहिली काठी कुठे मारतात, शेपटीवर नाही पोटावर. सापाच्या, त्याला काय म्हणतात, सापाचं तोंड ठेचून काढा. मी अन्वय दिल, व्यतिरिक्त तुम्ही द्यायचा. प्यार का वादा 50-50. सापाच्या तोंडात विष आहे म्हणून सापाचं तोंड ठेचलं जातं. मग ज्यांच्या ज्यांच्या बोलण्यात विष असेल त्यांची तोंड घरी पाहून अभ्यास करा. ऐका, प्रत्येकाला घर, नामदेव महाराजांचं घर आहे, परे होणं परते घर, तेथे राहू निरंतर. ज्ञानोबांचं घर, ज्ञानदेवा घर, चिदानंदे अनंत भक्त राशे, तरले वानर ज्ञानदेवा घर, वैकुंठ भुवनी घर केले, वैकुंठ भुवनी घर केले वैकुंठ भुवनी, घर केले वैकुंठ भुवनी. ज्ञानदेवा ज्ञानी रामकृष्ण भणी, रामकृष्ण भणी वैकुंठ भुवनी, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी. ते ज्ञानोबरांचं घर जरा वरच्या भाषेत असतं म्हणून त्यांना पत्ता सापडला नाही. हे बघा, तुकाराम महाराजांची घरं पटकन सापडतात, नामदेव महाराजांची पटकन सापडतात, ज्ञानोबरांचं घर लवकर सापडत नाही. साध्या हरिपाठात बुचकाडे पडतात. ज्ञानोबराय समजायला ताकद लागते. ज्ञानोबरांचं वैशिष्ट्य बरं, ज्ञानोबरांसारखं होतं. ज्ञानोबरांनी पसायदानामध्ये 8व्या क्रमांकाची ओवी लिहिली. कुठले, ठीक आहे, तुम्ही सगळे बांगलादेश मधून आलेले आहेत असं गृहीत धरू आपण. अनेक ग्रंथोपजीवी, अनेक ग्रंथोपजीवी. ज्ञानोबराय निवृत्तीनाथ दादाला सांगताय माझ्या करता, पसायदान. पसायदान म्हणजे काय, पसायदान म्हणजे काय, जे दुसऱ्याला फुकट दिल्या जातं त्याला म्हणतात दान. कोणती अपेक्षा न करता जे दुसऱ्याला फुकट दिल्या जातं त्याला म्हणतात दान. कोणती अपेक्षा न करता जे दुसऱ्याकरता मागितल्या जातं त्याला म्हणतात पसायदान. ज्ञानोबरांनी दुसऱ्याकरता मागितलंय, तुमच्या माझ्याकरता. ह्या ओवीच्या वरची ओवी आहे, किंबहुना पूर्ण होवनी, किंबहुना तिही लोकी सर्व सुखी पूर्ण होवनी. संपलं, तिन्ही लोकांचं सर्व सुख संपला विषय. अनेक राहिलं. आता अनेक माझ्या करता आहे, ग्रंथोपजीवी आहे. ग्रंथोपजीवी आहे म्हणजे काय, आळंदीमध्ये दोन आजान वृक्ष आहे, सुवर्ण वृक्ष आहे, सुवर्ण पिंपळ आहे. आळंदीमध्ये 2 सुवर्ण पिंपळ आहे. एक सुवर्ण पिंपळ सिद्धेश्वराच्या दरबारात आहे, ज्ञानोबरांच्या मंदिरात सुवर्ण पिंपळ आहे. त्या सुवर्ण पिंपळाला रुक्मिणी मातेने प्रदक्षिणा केल्या तर त्याच्यांना 4 रत्न प्राप्त झाली. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. ऐका,
आळंदीमध्ये ज्ञानोबरायांच्या मंदिरात सिद्धेश्वराच्या समोर जो सुवर्ण पिंपळ आहे त्याला प्रदक्षिणा केल्या तर रुक्मिणी मातेला 4 संत प्राप्त झाले. वारकरी शिक्षण संस्थेच्या दारात जोग महाराज नावाचा सुवर्ण पिंपळ आहे त्याला प्रदक्षिणा केली की 4 श्रीगुरु प्राप्त होतात. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. त्यात मराठवाडा प्रांतातून गुरुनाम गुरु श्रीमंत सद्गुरू बंकट स्वामी महाराज आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रातून नाशिक जिल्ह्यातून वैकुंठवासी गुरुनाम गुरु श्रीमंत सद्गुरू लक्ष्मण बाबा इगतपुरीकर आहे. पश्चिम महाराष्ट्र आळंदीमधून वैकुंठवासी गुरुनाम गुरु श्रीमंत सद्गुरू मारुती बाबा गुरव आहेत. आणि कोकण पट्ट्यातून पालघरमधून वैकुंठवासी गुरुनाम गुरु श्रीमंत सद्गुरू मामासाहेब दांडेकर आहेत. मारुती बाबा गुरु स्वातंत्र्य लढ्यात पण होते, पारतंत्र्यात आपण होतो. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. इंग्रजांनी त्यांना अटक केली. मारुती बाबा गुरुवांना अटक झाली. मग दुसऱ्या दिवशी स्नान झालं. इंग्रज अधिकाऱ्याने जेवण आणलं. करा जेवण. महाराज म्हटले नाही. का? बाबांनी सांगितलं मी ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचल्याशिवाय पाणी पित नाही, जेवण तर लांब. त्या इंग्रज अधिकाऱ्याने समजून सांगितलं तुम्ही ओव्या वाचल्याशिवाय पाणी पित नाही, तुमचे महाराज लोक रात्री 12 नंतर एकादशी सोडतात, अशी चर्चा आहे. अशी चर्चा आहे. खरं म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत दिवस मोजतात, त्याला ज्योतिषशास्त्र म्हणतात. 12 वाजता दिवस बदलवतात, त्याला इंग्रज 12चेच आहेत. म्हणजे त्यांचे दिवस 12ला बदलतात म्हणून ते त्यांचे विचार 12चे. पण 3 वाजता ब्रह्म मुहूर्तावर दिवस बदलतो, त्याला सनातन वैदिक हिंदू धर्माची परंपरा म्हणतात. आपली पद्धती ती. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस महाराजांची तब्येत खालावली, इंग्रज अधिकाऱ्याला दया आली असं म्हणण्यापेक्षा ज्ञानोबरांनी सद्बुद्धी दिली आणि त्यांनी आळंदीहून ज्ञानेश्वरी मागवली. मारुती बाबा गुरुवांनी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आणि नंतर जेवण केलं. ज्ञानोबराय सांगतात अनेक ग्रंथ उपजीविये, जोपर्यंत या देहाची उपजीविका चालेल तोपर्यंत ग्रंथाची ओवीवरच माझी उपजीविका चालली पाहिजे. याला साधूचं जीवन म्हणतात. ओवी वाचल्याशिवाय पाणी पोटात जाऊ नये. ग्रंथोपजीवी, ग्रंथावर उपजीविका चालावी. नंतर ते भागवतकार रामायणकार महाराज लोकांना जड झालं. मग त्यांनी सोयीने अर्थ लावून घेतला. कथेला रिकाम्या हाताने यायचं नाही. कथेला येताना ग्रंथावर दक्षिणा ठेवली पाहिजे. ती दक्षिणा यांनी घराकरता वापरली पाहिजे. अनेक ग्रंथ उपजीवी. ते ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकीचे फिर मिलेंगे ब्रेक के बाद. असं आहे. म्हणून ज्ञानोबरायांचा पत्ता सहजासहजी कोणाला सापडत नाही. ज्ञानदेवा घर चिदानंदी वैकुंठ भुवनी घर केले. एकनाथ महाराज म्हटले माझं घरच कसं बांधलंय ध्यानात येत नाही. नाथाच्या घरची उलटीच खूण. नाथ म्हटले माझ्या घराचा अंदाजच लागत नाही कोणाला. उलटी खूण कुणाच्याही लक्षात येत नाही. मग ते जे घर आहे ते घर प्रत्येकाकरता गरजेचं आहे, पण प्रत्येकाकरता सौकर्यपूर्वक सोपपत्तिक सर्वाघटी राम. या हृदयाच्या घरात राम नावाचा देव आहे. वसवावे देवे बरे निरंतर. देवे निरंतर घर वसवावे, पण ते घर कसे असावे? बरे असावे. या हृदयामध्ये तैसा हृदयामध्ये मी रामू. इथं राम आहे बरं, इथं देव आहे. माझा एक मित्र तो भरपूर शिकलाय म्हणून त्याच्या अडचणी वाढल्या. आपल्याकडे अडाणी लोकांच्या अडचणीच नाही, आपल्याकडे वेल एज्युकेटेड लोकांचे प्रॉब्लेम आहे. आमचा एक शिकलेला मित्र तो म्हणे रेडा कुठे बोलतो का? आता हे रेड्याला कधी समजेल का? तो मला म्हटला पाटील मला असं वाटतं रेडे कदाचित बोलत नाही. म्हटलं 100% रेडा बोलतच नाही. अंगी ऐसे बळ. हे रेड्याचं बळ नाही, रेडा रेडाच असतो. ज्ञानोबरायांचे अंगी ऐसे बळ की रेडा बोले. बळ रेड्याचं नाही, रेडा बोलत नाही. आम्हालाही माहिती आहे, तू कशाला सांगतो? रेडा बोलतच नाही, पण बोलवणाऱ्यामध्ये इतकं बल आहे की रेडा सुद्धा बोलतो. चमत्कार खरा हाय. ज्ञानोबराय असताना एकच रेडा बोलला. ज्ञानोबरायांनी समाधी घेतल्यानंतर जोग महाराजांच्या संस्थेतून हजारो रेडे महाराष्ट्रभर बोलतात. हा खरा चमत्कार आहे. आता त्यांना हे गावठी रेडे उमजू देत नाही, तो भाग सोडा.
रेडा बोले इथं राम आहे 100% राम आहे. मग इथं जर राम आहे तर तो ऑपरेट करताना ऑपरेशन करताना का दिसत नाही? इथं काय इथं काय याला काय म्हणतात? चिरके देख आहे ना कोणतं तरी प्रमाण. इथं काय हृदय 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 कसं करतं? धक्क धक्क करत म्हणा करणेला गाणे करत म्हटलं की वाक्य तयार होतं आणि करणेला का म्हटलं की गाणं होतं. हृदय कसं करतं? धक धक झडप. हृदयाची काय असते? झडप. कशी असते ती? अशी झडप असते ना, तिला मेडिकल ॲप्रोच SVAV म्हणतात. एक अंकुची स्फुरण पावण्याची प्रक्रिया. इथं चारही बाजूने रक्त पुरवठा होतो. तिथे एक नोड आहे म्हणजे गाठ आहे, ती निर्जीव आहे आणि तिच्या चारही बाजूने रक्त पुरवठा होतो. चमत्कार काय माहिती का? तिला जो 4 बाजूने रक्त पुरवठा होतो हृदयाला, त्या 4 बाजू म्हणजे ऐका मन बुद्धी चित्त अहंकार हे चतुर्विध चिन्ह जाण अंतःकरणाचे. या चारही बाजूने मन बुद्धी चित्त अहंकार चारही बाजूने रक्त पुरवठा करते. ती नोड गाठ आहे, तिची झडप असे. आत्ता बाहेर लाइटिंग टाकलेली आहे, ते लाइटिंगला झडप आहे, चालू बंद चालू बंद. पण कोणाच्या भरोशावर? करंट. करंट आहे तोपर्यंत त्याची झडप आहे. लाईट गेली करंट बंद पडलं की झडप बंद पडली. हृदयाची झडप ती गाठ करंट पास करते. म्हणून आहे ज्या दिवशी ते करंट बंद झालं त्या दिवशी हृदय थांबलं. अजून सांगतो, माणसाचा मेंदू बंद पडला तर चालतो, हृदय बंद पडू नये. मेंदू बंद पडला तर चालतो. तो बऱ्याच लोकांचा कीर्तनात पण पडतो. वक्ता सस्पेंड विनोदवाला असावा, त्यात काही विशेष नाही. माझा एक मित्र तो म्हटलं माझं खूप डोकं दुखतं. म्हटलं आनंदाची गोष्ट आहे. तुला काही कळतं का? माझं डोकं दुखतंय, मला त्रास होतोय, तुला आनंद होतोय. त्याला म्हटलं अरे डोकं दुखतंय तर आनंद आहे ना, तुला का आनंद आहे? किमान त्या निमित्ताने तुला आहे हे तरी समजतंय. काही लोकांचं डोकं दुखतच नाही, त्याच्यामुळे त्यांना आहे का नाही याचा तपासच लागलेला नाही. तपासच लागत नाही की ह्यांना आहे की नाही. मेंदू बंद पडला तर चालतो. ते अभंग आहे पहा आपल्याकडे, मेंदू बंदी खाना केला. हृदय बंदी का? बरं, मला वाटलं का मेंदू बंदीचं. म्हणजे चला आपल्या सगळ्यांचे शाबूत आहे, बाकीचे जाऊ द्या, आपले तर आहे ना, संपला विषय. हृदय बंदी खाना कर, मेंदू बंद. हो डॉक्टर साहेब 10 दिवसापासून पेशंट तुमच्या दवाखान्यात आहे, रोज 10-10 हजार रुपये तुमच्या काउंटरला जमा करतोय, 1 लाख रुपये आतापर्यंत बिल झालंय, पेशंट डोळे उघडत नाही, तुम्ही आम्हाला फसवताय. शक्य होत असेल तर सांगा, नाही तर आम्ही मुंबईत पेशंट हलवतो. आणि जर नाही शक्य कुठंच नेऊन तर आम्ही घरी घेऊन जातो. कशाला रोज 10,000 रुपयाचा दंड देता तुम्ही आम्हाला? डॉक्टर म्हटले तुमचा संताप रास्त आहे, पण माझ्यावर विश्वास ठेवा, जरा पेशंटला ऑब्झर्व करा. तुमचा पेशंट पाय हलवतंय, तुमचं पेशंट हात हलवतंय, ते मॉनिटरवर पहा, ऑपरेट मॉनिटर, तिथं त्याच्या हार्टबीट्स एकदम व्यवस्थित पडत आहे. म्हणजे इथून खाली तो व्यवस्थित आहे, त्याचा मेंदू काम करत नाही. अनकॉन्शियस म्हणजे कोमा. कोमा याचा अर्थ काय? मेंदू बंद पडणे म्हणजे कोमा. मेंदू बंद पडल्यानंतर तुम्ही जिवंत राहू शकता. हृदय बंद पडलं की तुम्ही जिवंत राहत नाही. कारण ज्या हृदयामध्ये तुम्ही तिला नोड म्हणता, तिला गाठ म्हणता, आमचे वारकरी त्याला राम म्हणतात. तो राम जोपर्यंत आहे तोपर्यंत हृदय आहे, तो देव जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे. आणि त्या देवाला कुठपर्यंत ठेवायचंय? देवे बरे निरंतर. तो निरंतर राहील तर तू चिरंतर राहशील, तो निरंतर नाही तर तू चिरंतर नाही. त्याचं विस्मरण म्हणजे तुझं मरण, त्याचं विस्मरण म्हणजे तुझं मरण. त्याचं स्मरण मग तुझं दूर राहील सरण. त्याचं स्मरण तुमच्या माझ्या करता गरजेचं आहे. मग इतर हृदयामध्ये देव आहे, वसवावे. घर असं वसवल्या गेलं पाहिजे, त्या घराच्या भिंती अशा झाल्या पाहिजे की देव तिथे निरंतर राहिला पाहिजे. या हृदयाच्या भिंती भावाच्या, या हृदयाच्या भिंती भक्तीच्या, या हृदयाच्या भिंती नीतीच्या, या हृदयाच्या भिंती प्रेमाच्या. भावना नसेल तर काय उपयोग नाही. भावे बी नाहीच. जर भावना नसेल
तर तो देव त्या भिंतीत त्या हृदय त्या घरात राहू शकत नाही. आपल्याकडे कीर्तनामध्ये कीर्तनकाराला स्वर देण्याची जबाबदारी कोणाची? मोबाईलच्या स्वराची. कीर्तनात कीर्तनकाराला स्वराची जबाबदारी कोणाची? जे झोपतात त्यांची. त्यांच्या घोरण्याचा स्वर यांनी ऍडजस्टमेंट बेस पॉलिसी. कोणाची जबाबदारी? कीर्तनकाराला स्वर देण्याची जबाबदारी विनेकरांची. पण मराठवाड्यामध्ये 100-100, 200 टाळकरी उभे राहतात आणि त्यांच्या पलीकडे विनेकरी. मग तो झनत्कार विण्याचा कर्णपटलाला संस्पर्श करत नाही. आपण इतके टाळकरी उभे करत नाही, म्हणजे नाहीच आपल्याकडे. तर विनेकराचा स्वर कीर्तनकाराला स्पर्श करत नाही. मग मूलभूत फंडामेंटल कोणी जबाबदारी? मृदुंगाची. पण पखवाजाने कीर्तनकाराला स्वर धूमपानाकडून द्यावा का शाईपानाकडून? महाराज स्वर कुठल्या पानाकडून? शाईपानाकडून. तुमचं काय मत आहे? स्वर कुठल्या पानाकडून? अंदाज चुकतोय तुमचा दोघांचाही. कीर्तनकाराला पखवाजाने स्वर देताना आधी कीर्तनकाराचा अंदाज घ्यावा. असं डायरेक्ट कस काय शाईपानाकडून? असं नसतं. आधी कीर्तनकाराचा अंदाज घ्यावा. त्याला कोणत्या पानाचा स्वर ऍडजस्ट होतो याचा थोडा अभ्यास करावा. आणि कीर्तनकाराला जरी धूम पानाचा स्वर ऍडजस्ट होत असला तरी मी जबाबदार पखवाजा म्हणून आपण मात्र शाईपानाकडूनच द्यावा. मुद्दा नंबर 2, स्वर देताना चाट मारून द्यावा का थाप मारून द्यावा? कीर्तनकाराला पखवाजाने चाट मारून स्वर द्यावा का थाप मारून? बरं हे सोडा, हे तर मान्य झालं तुम्हाला पखवाजे चाट मारतात. हे तर मान्य झालं पखवाजे थाप मारतात. मग चाट पखवाजे मारतात, थाप पखवाजे मारतात आणि तुम्ही कीर्तन जरा आमच्या नावाने का ओरडतात? रात्री महाराजांनी चाट मारल्या, रात्री महाराजांनी कीर्तनात थापा मारल्या. आमचा काही रोष नाही, आम्ही त्यांच्या मार्गाने चालतोय. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. आम्ही त्यांच्या वारीस आहोत. पण त्यांच्या वारीस असताना आम्ही कधी पखवाज वाजवत नाही. ते तरी फेटा बांधायला लागले. खरं म्हणजे आम्ही त्यांच्या धंद्यात जात नाही, त्यांनी आमच्या धंद्यात येऊ नये. हा नियम गायकांना पण लागू आहे. आपुले आपण करावे सोडवण. तुझं काम संपलं तुझ्या बांधावर, दुसऱ्याच्या बांधावर कशाला जातोय? आम्ही होतो का तुमच्या बांधावर कधी? ह्या बोटाने दिल्या जाते तिला म्हणतात चाट, आणि करांगडीने दिल्या तिला म्हणतात थाप. पखवा स्वरात लावायचा असेल तर चाट, आणि दुसऱ्याला स्वर द्यायचा असेल तर थाप द्या. व्यवस्थित द्या. असं जर कोणी बोललं तर चालू कीर्तनात हजारो लोकांमध्ये कीर्तनकार व्यवस्थित थाप द्या. ते म्हणतील हो मला कशाला बोलताय, मी व्यवस्थितच देतोय. मग तुम्ही थाप व्यवस्थित देताय तो स्वर का समजत नाही? तुम्ही थाप व्यवस्थित देताय स्वर का समजत नाही? तर म्हणजे महाराज मी थाप देतोच आहे, पण त्या पखवाजाला आस नाही. मी थाप देतोच आहे पण त्याला आस नाही. साध्या पखवाजाचा स्वर समजायला थाप देऊन उपयोग नसतो, त्याला आस असावी लागते. या शरीराच्या पखवाजाला, या तोंड नावाच्या शाई पानाला भगवंताच्या नामाची ज्ञानाची थाप देतोय. पण आजूबाजूला भावनेची जर आस नसेल तर तो देव तुमच्या तोंडात येणं पण शक्य. आस जर असेल तर तो तिथे राहील, तर आस नसेल तर तो देव तिथे राहू शकत नाही. त्याला निर्मळता लागते. तो का म्हणे चित्त येऊनी राहे तिथे. चित्त निर्मळ करावं ही विधिमुखाची भाषा आहे. इथून काही आलं पाहिजे, पण येण्यासाठी काही गेलं पाहिजे. घातले बाहेरी काम क्रोध वैरी, मग बैसला भितरी पांडुरंग. तू का म्हणे देह
भरीला विठ्ठले काम क्रोध केले. पण आमच्या घरात नको तेच लोक बसले. ओले मृतिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर, गुंफा करिता ती पोखर, याचा नका करू अंगीकार गा. आणि हे सगळे आम्ही इथं बसवतो. एकदा त्याला इथं देवाला जर बसवलं ना तुम्ही, तर मग तुम्हाला कोणाची गरज पडणार नाही. या देहाचं चलन वचन तो करतो बरं, त्याच्याशिवाय तुमच्या देहाला चलन वलन नाही. का रे? का रे नाठवेसी? कृपाळू देवासी. अशी आरे तुरीची भाषा आली म्हणजे एकदम प्रेमाने सल्ला. ते नाम सोपे रे. ज्ञानोबा किती जवळ आले आपल्या. रे कानोबा, तेरे 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 किती जवळीकता आली देवा. अरे प्रेम आत्यंतिक जे ठाई तेथेच ऐसे घडून येई. आई लेकरा माझी होई भाषण अरे तुरेचे. बापाला अहो काहो करावं लागतं, आईला अरे तुरे लागतं. आता काही जास्त हुशार झाल्यामुळे बापाला अरे तुरे करू शकतात, तो क्रायटेरिया त्यांना लागू नये. पण एक भाषा आहे की नाही, प्रेम आत्यंतिक जे ठाई तेथेच ऐसे घडून येई. आई लेकरा माझी होई भाषण अरे तुरेचे. पोषितो जगासी एकला तो. तुम्ही सांगू नका, दिवसभर माझे वडील शेतात कामाला जातात, कंपनीत कामाला जातात. माझी आई संध्याकाळी त्याच पैशाने किराणा आणते, स्वयंपाक करते आणि जेवू घालते. आम्हाला आमचे आईवडील पोसतात नाही. आईवडील तुष्टी देतात, पुष्टी देत नाही. मायबापांनी तयार केलेलं जेवण आपण खातो, याला पोषण म्हणतात. आणि ते खाल्लेलं जेवण 12 तासात पचतं, याला पुष्टी म्हणतात. पोषण करणं मायबापाचं काम आहे आणि पचन करणं परमात्म्याचं काम आहे. देव इथं का बसवायचा माहिती का? कारण तो इथं नसला तर तुम्हाला पचणार पण आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिताः अहम वैश्वानराः भूत्वा. मी वैश्वानर नावाचा अग्नी होऊन प्राणिनाम देहमाश्रिताः, प्राणिनाम देह आश्रिताः, पाण्यांच्या देहाच्या आश्रयाने राहतो. आणि काय करतो? प्राणापान प्राण अपान समान हे सगळं बनून काय करतो? पचामी हम अहम पचामी. मी पचवतो. त्याने जर ठरवलं ना नाही पचवायचं, त्याने जर ठरवलं आपल्याला जेवण पचू द्यायचं नाही, एक दिवस जर जेवण पचलं नाही काय होतं? करपट ढेकर, ऍसिडिटी, काही ना तर वांती, ओकारी, वमन, ओमेट, उलटी. ह्याला उलटी का म्हणतो? पात्रातला घास हातात घ्या, हातातला घास तोंडात घ्या आणि तोंडातला घास पोटात पचवून घ्या, याला म्हणतात प्रक्रिया सुलटी. तोंडा वाटे पोटामध्ये घास जाणं ही सुलटी, आणि तोंडा वाटे पोटात गेलेला पोटात न पचता पुन्हा तोंडा वाटे बाहेर येणं मीन्स उलटी. म्हणून ते उलटी. शब्दाला ताकद असते बरं. आपल्याकडे ते सर लोकांनी PhD केलं मराठीमध्ये, तेव्हापासून मराठीचा ॲक्सिडेंट झाला. नाही तर मराठीत PhD नव्हती तेव्हा मराठी भाषा खूप प्रगल्भ होती. माफ करा, चुकून खरं बोललो. कोणी असाल तर राग मानू नका, पण वास्तव हेच आहे. नमाज हा कोणत्या भाषेतला शब्द आहे? हिब्रू, उर्दू, अरबी नाही. त्याला उर्दूमध्ये सलाह म्हणतात. फक्त भारतातलेच मुस्लिम लोक नमाज म्हणतात, इतर देशामध्ये सलाह. नमाज हा शुद्ध मराठी संस्कृतोद्भव मराठी शब्द. नमः अधिक अज इट इक्वल टू नमाज. नम म्हणजे नमस्कार, अ म्हणजे नाही, ज म्हणजे ज्या, ज्या म्हणजे जायते, आत्मनी पदाचा प्रथम गणाचा धातू. जायते म्हणजे उत्पन्न करणे. जो स्वतः उत्पन्न होत नाही पण उत्पन्न झालेल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्याला जिवंत ठेवण्याचं काम करतो, अशा देवाला नमस्कार करण्याकरता जी केल्या जाते तिला म्हणतात नमाज. शब्दाला ताकद आहे.
प्रत्येक शब्दामध्ये. आता तुम्ही इथे इकडे एवढ्या स्त्रिया बसल्या, तुम्हाला मराठीत काय म्हणतात? उद्या येऊ म्हणजे तुम्ही शोधून ठेवा ना तोपर्यंत. तुम्हाला मराठीत काय म्हणतात? महिला. काय म्हणतात तुम्हाला? महिला. तुम्हाला महिला काय म्हणतात? कारण आम्हाला पुरुष म्हणतात. असं आहे का ते? महिला म्हणजे काय? मही अधिक इला इट इक्वल टू महिला. मही म्हणजे पृथ्वी, इला म्हणजे सरस्वती. या पृथ्वीवर आम्ही सगळे जन्माला आलो तेव्हा सरस्वतीच्या रूपाने जगातलं सगळ्यात पहिलं ज्ञान आपल्याला ज्या माऊलीने दिलं तिला म्हणतात महिला. जन्माला आल्यावर आपल्याला पहिलं ज्ञान कोणी दिलं? आईने दिलं. बऱ्याच लोकांना ते कमी पडलं, मग त्यांनी लग्न झाल्यावर घेतलं. हे पा, घेणं महत्वाचं आहे. घेताय ना कुठून तरी? घेताय ना? मग काही असू द्या. काही काहींनी तर इकडे पण बोलवलं होतं. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकीचे माझ्या फोन पेला पैसे टाका, आपण ऑनलाईन क्लासेस पण चालवतो. शब्दाला ताकद आहे. पचवणं त्याचं काम आहे. पचवणं त्याचं काय? एक दिवस जर जेवण पचलं नाही ना तर माणसाला करपट ढेकर येतात, त्रास होतात. काही लोकांना जर एक दिवस जेवण पचलं नाही ना तर ते त्यांच्या शेजारी बसलेल्या लोकांना सुद्धा त्रास देतात. त्यापूर्वी टी सिरीजच्या कॅसेट होत्या, ए साईड बी साईड. ह्यांची ए साईड पण चालू. पचामे अहम पचामे. मी पचवतो. कोणाच्या आश्रयाने? देहमाश्रिता. या देहरूपी घराच्या आश्रयाने अहम वैश्वानर. वैश्वानर नावाचा अग्नी बनतो आणि त्याला तिथे पचवतो. आता हित जो देव आहे, त्या हितल्या देवाची संघासनी शयनी अखंड त्याचे संगत म्हणजे त्याचं आसनावर असताना त्याचं चिंतन, शयनी असताना त्याचं गोविंद आसनी संघ आसनी अखंड तो संगतीत राहिला पाहिजे. मग हितला देव हित येण्याकरता पाहिजे की नाही? सगळीकडे दुष्काळ, सगळीकडे लोक पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकताय आणि एकाचा 5 एकरचा प्लॉट अतिशय हिरवा आहे. कसं शक्य आहे? पाणी कुठं? बोर केलाय. वा, बोर केलाय म्हटलं. बोर केलाय. किती फूट? बोलले 200 फूट. 200 फुटावर बोर आहे. किती खर्च? 1,30,000 रुपये मोटर, 30,000 आतले पाईप. तुम्ही पैसे मोजा. मी पैसे फक्त कीर्तन झाल्यावरच मोजतो, कीर्तनात मोजतच नाही मी. तर मग हे तुम्ही मोजा, मी ते मोजेल. आपले कामं वाटल्या गेले पाहिजे की नाही? सगळं मिस काय करेल? मग 30,000 मोटर, 30,000 पाईप, किती? 60,000. 30,000 शेतातली पाईपलाईन, 5,000 मीटर आणि 5,000 आनंदात पार्टी. किती झाले? 1,00,000. कोणाकरता? पाण्याकरता. ह्याच्यात पाण्याचं नाव आहे का? मोटर 30,000, आतली पाईपलाईन 30,000, बाहेरची पाईपलाईन 30,000, 5,000 मीटर, 5,000 पार्टी. पाण्यावर कुठं खर्च आहे? पाणी फुकट आहे. पाण्यावर नाही, पाणी फुकट आहे. पाण्याला पैसे नाही. पाणी फुकटच आहे. पण 200 फूट खालचं पाणी पर्क्युलेशन करून वर आणण्याकरता 1,00,000 रुपये खर्च आहे. पाणी फुकटच असतं, पण ते फुकटाचं आतलं पाणी वर येण्याकरता खर्च असतो. कीर्तन फुकटच असतं. येऊ द्या ना, 400-450 किलोमीटर आला म्हणून काय झालं? कीर्तन फुकटच असतं, पण भाड्याला पैसे द्यावे लागतात. नाही, कीर्तनकारांना प्रवासाला द्यावे लागतात, भाड्याला थोडे जास्तच द्यावे लागतात. पाणी फुकटच आहे, पण आतलं पाणी वर आणण्याकरता खर्च आहे. देव फुकटच आहे. देवग्या फुका, देवग्या फुका. एक एम.ए. मराठी, तुमचा देव तिकडेच फुका. देव फुकटच आहे.
कीर्तन फुकटच आहे, पाणी फुकटच आहे, वर आणायला खर्च आहे, देव फुकटच आहे, कीर्तन फुकटच आहे, राम फुकटच आहे, पण हितला राम हिते आणण्याकरता खर्च आहे. वसभावे निरंतर आसनी शयनी भोजनी गमनी, तो अखंड हित येण्याकरता खर्च आहे. आणि म्हणून एकदा तो अखंड खंडेरा जीवन रामकृष्ण नारायण विठोबा रखुमाई. खांदेवार खांदेभार माझ्या पोटी भोग तुमच्या, काय कीर्तनाचे सुख. म्हणून तुका म्हणे आता डाव मोडावा, खेळ मोडावा, कीर्तन मोडावा, पण नाही, माझं असं नसतं. तुमची भावना असेल तर मी पुन्हा येईल. आणि आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा येतो, आमच्या मर्जीने येत नाही. तुमचं म्हणणं होतं म्हणून आलो. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकीचे जेवण करून जा. अखंड त्या देवाला आपल्या हृदयामध्ये जागा द्या, त्याला अखंड हृदयामध्ये स्थापन करा. त्याच्याशिवाय पर्याय नाही. शेवटी भौतिक वास्तू आहे, तशी शारीरिक वास्तूमध्ये सुद्धा आत्मा परमात्मा तुम्हाला मला प्रत्येकाला विराजमान करायचा आहे. तो जर तुमच्या माझ्या जीवनात नसेल तर तुमच्या माझ्या जीवनाची प्रगती नाही. आयुष्याचा क्रम जगत राहा. जाताना एकच सांगतो, आर्य चाणक्याची 5 वाक्य सांगतो. 5 वाक्य ध्यानात ठेवा. तुमचा मित्र, तुमचा भाऊ, तुमचा पोरगा म्हणून ऐका. 1, हे शरीर कायमस्वरूपी कधीच कोणाला साथ देत नाही. हे शरीर कायमस्वरूपी कधीच कोणाला साथ देत नाही. ज्यांचं वय आज 50 वर्ष आहे त्यांना विचारा 25 मध्ये शरीर कसं होतं. ज्यांचं वय आज 75 आहे त्यांना विचारा 50 मध्ये कसं होतं. शरीर कधीच कायमस्वरूपी कोणाला साथ देत नाही. खास करून आपल्या कोकणामध्ये महिला वर्ग गजरा घेतात की नाही? गजरा घेतात की नाही? गजरा उजव्या पायात बांधतात का डाव्या? हा, गजरा उजव्या का डाव्या? तुम्ही सांग, गजरा उजव्या पायात का डाव्या पायात? नाही, कुठं? डोक्यात. बट डोक्यात हा गजरा किती वर्ष, किती महिने,
किती दिवस, किती तास, त्याला कालमापन नाही. कालमापन नाही. जोपर्यंत त्या फुलांमध्ये टवटवीतपणा आहे आणि त्याचा सुगंध आहे तोपर्यंत तो गजरा त्या महिलेच्या डोक्यात आहे. वाक्य नीट आहे का माणसं? जोपर्यंत त्या गजऱ्याच्या फुलांमध्ये टवटवीतपणा आहे आणि त्याच्या फुलांमध्ये सुगंध आहे तोपर्यंत तो गजरा डोक्यात आहे. टवटवीतपणा, सुगंध संपला की डोक्यातला गजरा पायाखाली येताना त्या महिलेला दया येते? डोक्यातला गजरा पायाखाली येताना दया येते का? नाही. तुमचं माझं गणित असंच आहे. जोपर्यंत तारुण्याचा टवटवीतपणा आणि पैसा कमवण्याचा सुगंध आहे तोपर्यंतच आम्ही पत्नीच्या, मुलाच्या डोक्यात आहोत. एकदा तारुण्याचा टवटवीतपणा संपला आणि पैसा कमवण्याचा सुगंध संपला की त्याच फुलाला म्हातारपणी पायाखाली आणताना घरातले लोक विचार करत नाही. आणि परिपक्व प्रमाणे परिमळ गेली या ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. शरीर कधीच कोणाला कायमस्वरूपी साथ देत नाही. तुमच्या घरात 1 कोटी रुपये व तुम्ही कमवत नसाल तर शिल्लक पैसा आयुष्यभर कधीच पुरत नाही. 2, तुम्ही गरीब असाल तर या गावात तुमचा कोणीच विरोध करणार नाही. 3, तुमची प्रगती व्हायला लागली की तुमचे विरोधक वाढतील. 4, आणि वाढलेले विरोधक तुमच्या जवळचे राहतील. 5, एक्सपिरियन्स फर्स्ट टीचर. काही नसतं, हा समाज आहे. तुकोबऱ्यांना विरोध करणारे लोक कुठं होते? जांभूडपाड्याचे. तुकोबऱ्यांचा विरोध कोणी केला? भोईरपाडा, कुकसे, आमने, भिवंडी तालुका. नाही, कोपला पाटील गावीचे लोक तुकोबऱ्यांचा विरोध करणारे गावातले होते. पुढे सांगू का? त्यांचे भाऊबंदच होते. आजच्या 400 वर्षापूर्वी ज्या तुकोबऱ्यांना त्यांच्या गावातल्या भावकीतल्या लोकांनी त्रास दिला ना, मागच्या 400 वर्षापासून आता तेच सांगताय आम्ही त्यांचे वंशज आहे. साधूचं जीवन काय असतं लक्षात घ्या. साधूचं जीवन काय असतं? ज्ञानोबराय मधुकरी मागायला गेले. नित्यानंद करी वर भय करी सौंदर्य रत्ना करी निर्धुत खिलो घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालयांचल वंश पावन करी धुरी एकाशदेश्वरी भिक्षाम देहि वल्लभम करी माता अन्नपूर्णेश्वरी स्तोकम स्तोकम ग्रसित ग्रास यावत देह वर्तिता वृत्ती मुनी माधुकरी. द्या मला काहीतरी. एखाद्या महिलेला काळजी यावी, तिने मुठभर पीठ ज्ञानोबराने द्यावं. त्या मुठभर पीठामध्ये एखाद्या विसोबा खेचरणे माती कालवा. ज्ञानोबरांच्या एका टायमाच्या जेवणाच्या भाकरीच्या पिठात ज्या लोकांनी आजच्या 750 वर्षापूर्वी माती कालवली, आज तेच लोक 2 टाइम ज्ञानोबरांची आरती म्हटल्याशिवाय जेवण करत नाही. याला साधूचं जीवन म्हणतात. म्हणून जीवन जगण्याची सुद्धा कला समजली पाहिजे. समजत नसे तो उपयोग नाही. शेवटी ज्याचं त्याचं जीवन प्रत्येकाने लक्षात घ्या. हे जे जीवन आहे हा हे घर आहे. हे घर सुद्धा मोडकळीस येत नाही तोपर्यंत काय करायचं ते करून घ्या. नाही तर मोडके से घर तुटके से छप्पर, देवाला देवघर नाही. जर त्या देवाला देवघर नसेल, मोडके से घर म्हणजे नाशिवंत देह, तुटके से छप्पर हे हातातली ताकद जाते, पायातली ताकद जाते, कानाची ताकद जाते, दाताची ताकद जाते, हो डोळ्याची ताकद जाते. आणि मग एक एक छप्पर तुटत जातं. पण तरी सुद्धा देवाला देवघर नाही. काही काहींचे घर 80-80 वर्षाचे झाले. प्रायमर मारला व्हाईट, आतून बाहेरून प्रायमर झाला तरी ते देवाला देवघर नाही. काय उपयोग आहे? 90 वर्षाचे झाले तरी कीर्तनाला जात नाही. अंगावरचे केस पांढरे झाले. घरात सुनबाई आहे, मुलगा आहे, पत्नी आहे, नातू आहे, नातसून आहे, पंतू आहे. ते सगळे सांगतात कबूतर. अरे तुझा जर परमार्थात वापरच नाही तर जा, काय कामाचा तू? म्हणून हाय तोपर्यंत त्याला इथं जागा द्या, नाहीतर उपयोग होणार नाही. आणि म्हणून भौतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा जीवन कलश आपण सगळ्यांनी सांभाळ करा. जाताना एकच सांगतो, धर्माचं पालन करा, कर्म करत राहा, देवावर श्रद्धा ठेवा. ज्या वडिलांच्या पुण्याने कोट्यावधी इष्ट कमवले अखंड वडिलांची सेवा करा. देव देश धर्म नीतिमत्ता टिकली पाहिजे. ऐका, रावणाचा अधर्म झाला तर राम आले.
कौरवांचा अधर्म झाला तर पांडव आले, दुर्योधनाचा अतिरेक झाला तर भीम आले, मोगलांचा अत्याचार झाला राणा प्रताप आले, मोगल अति करायला लागले छत्रपती शिवाजी महाराज आले. आता तुमच्यावर माझ्यावर संकट आलं तर राम येणार नाही, कृष्ण येणार नाही, राणा प्रताप येणार नाही, छत्रपती शिवाजी महाराज येणार नाही. आता अटॅक इज द बेस्ट पॉलिसी ऑफ डिफेन्स. आता स्वतःचं संरक्षण तुम्हाला स्वतः करावं लागेल. आणि स्वतःचं संरक्षण जर स्वतः करायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाला स्वतःजवळ शस्त्र पाडावं लागेल. मी फार जबाबदारीने बोलतोय. तुम्हाला प्रत्येकाला शस्त्र घ्यावंच लागेल आणि तुमच्या प्रत्येकाजवळ शस्त्र असलं तरच तुम्ही जिवंत राहाल, नाही तर तुम्ही येणाऱ्या काळात जिवंत राहू शकत नाही. प्रत्येकाने भौतिक जीवनामध्ये आपलं जीवन टिकण्याकरता शस्त्र ठेवायचं. ते शस्त्र प्रत्येकाजवळ आहे, तुमच्या सगळ्यांजवळ ते शस्त्र आहे. ते शस्त्र तुमच्या डाव्या हाताच्या 2 नंबरच्या बोटात आहे. हे दाग अच्छे. काय कोणतं शस्त्र कोणाला करा सांगणार नाही मी, कोणाला करा सांगणार नाही. पण तुमचा देव, तुमचा देश आणि तुमचा धर्म जे सुरक्षित ठेवतील त्यांच्या संरक्षणाकरता या शस्त्राचा वापर करा. इतर ठिकाणी वापर होता कामा नये. हनुमंत महाबळी रावणाचे रामायण सगळ्यांनी पाहिलं का? रामायण पाहिलं का? पाहिलंय ना? रावण पाहिलाय का? रामायणातला रावण पाहिलाय का? पाहिलाय ना? रावणाला दाढी का? रामायणात रावणाला दाढी का? तुकाराम महाराज कसं काय लिहित आहे? याचा अर्थ काय माहिती का? अधर्म रूपी रावण जेव्हा कुलवान सीतेचं अपहरण करतो तेव्हा धर्मनिष्ठ, भक्तनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ हनुमंतराय त्याच्या अधर्माच्या दाढीला आग लावून सीतेला सुरक्षतेची हमी देतो. अभंग लिहिलाय 17व्या शतकात. ज्यांनी लिहिलाय त्यांचं नाव तुकोबाराय. तुकोबारायांच्या काळात सुद्धा असे बरेच दाढीवाले रावण सीतांना उचलून नेत होते. त्या छत्रपती शिवाजी महाराज तलवारीच्या जोरावर त्यांच्या दाढ्या पेटवून इथल्या सीता सुरक्षित ठेवत होते. संगती बरं तुकोबरांच्या काळातला अभंग आहे. तुम्हाला कळेल संतांचं वाङ्मय काय असतं ताकदीचं. म्हणून राष्ट्रनिष्ठा, सर्वोत्तम निष्ठा आमची प्रत्येकाची झाली पाहिजे. त्या राष्ट्रपती निष्ठा नसेल तर तुमच्या माझ्या जीवनात काहीच राहू शकत नाही. आणि म्हणून मी बोललो ना तुम्हाला, हृदय काय करतं? काहीच करत नाही. हृदय फक्त एकच वाट पाहत आहे, पाहे प्रसादाची. पण मला फरक पडणार नाही, कारण मला कीर्तनाच्या जागी पावला प्रसाद. आता आम्ही ब्रह्मा विष्णू महेश आमचं होऊन गेलेलं आहे. तुमचं पा आमचं ढेकरे जेवण देशे साचे. तुमचाच प्रॉब्लेम आहे. नाही तरी काचे कुंथा कुंथी. ऐका, हृदय ब्लड सर्क्युलेशन करतं. हृदय रक्ताभिसरण करतं ना. हृदयाचं काम काय? संपूर्ण शरीराला शुद्ध रक्त पुरवठा करणं. हात दुखला तर हाताचा आराम करता येतो, पाय दुखला तर पायाचा आराम करता येतो, डोकं दुखलं तर थोडासा आराम करता येतो. हृदय दुखलं तर आराम करता येत नाही. हृदय दुखलं तर शरीर तळपायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्यांना आराम करता येतो. हृदयाने आराम करू नये, कारण हृदय राहील तरच शरीर राहील. जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, कच्छपासून कोलकात्यापर्यंत सगळ्या देशाने आराम केला तर चालेल. या महाराष्ट्राने आराम करू नये, कारण भारताचं हृदय महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय आहे. हृदय जसं संपूर्ण शरीराला शुद्ध रक्त पुरवठा करतं, तसा वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या मातेला शुद्ध विचाराचे कीर्तनकार पोहोचवतो. आता दुसरा मुद्दा असा आहे की किती शुद्ध रक्त पुरवलं तरी ब्लड कॅन्सर होतोच. संप्रदायाने किती ठरवलं की चांगलेच कीर्तनकार पोहोचू द्यायचे, तरी युट्यूबमुळे ब्लड कॅन्सरवाले पुढे निघून गेलेच. करणार काय त्याला? नाहीलाच. पण आपण मात्र आपली जबाबदारी सांभाळावी. त्या जबाबदारीचं भान तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या डोक्यात असू दे. आणि शेवटपर्यंत देव, धर्म आणि देश या त्रिसूत्रीवर आमचं प्रत्येकाचं जीवन असू देत. त्या जीवनाचे तुम्ही आपण सगळेजण साक्षीदार असू देत.
अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये आदर्श क्षेत्रभक्तीपारायण बाळाराम मंगळ्या पारदे, त्यांच्या पत्नी शवंताबाई बाळाराम पारदे, त्यांचे चिरंजीव आदरणीय महेंद्र बाळाराम पारदे, त्यांच्या सुनबाई उज्ज्वला महेंद्र पारदे, त्यांचे दुसरे चिरंजीव सोपान बाळाराम पारदे, त्यांच्या सुकन्या मला असं वाटतं शर्वरी नितीन बागल, त्यांचे नात प्राची महेंद्र पारदे आणि नक्ष महेंद्र पारदे, या समस्त कुटुंबाने भव्य दिव्य आपल्या धंद्यात एवढीच कमाई जनार्दन महाराज. हा, मी नेहमी सांगतो, मला धोत्रावर विन करणारा समजायचं नाही. माझे इंस्टा फेसबुकचे प्रोफाईल तपासा, तुम्हाला कळेल. तुका म्हणे नवे दिसो तुम्ही तैसा. आणि मी किती जिद्दी बोलायला. महाराजांनी मला आल्या आल्या सांगितलं, तुम्हाला टी व्हीवर पाहिलं म्हटलं मी, तुम्ही 4-4 जणाला एकटे पुरत नव्हते. हो, आपल्या धंद्यात तेवढीच कमाई. बरं, तर या कुटुंबाला शिवकृपा नावाची अतिशय भव्य आणि दिव्य वास्तू यांनी उभी केली. आणि वास्तू उभी करताना आदरणीय श्रोत्रभक्तीपरायण आमचे पितृतुल्य व्यक्तिमत्व पंढरनाथजी महाराज, जनार्दनजी महाराज, नाथ ब्रह्मवादक स्वराजकर प्राप्त सगळे गुरुबंधू मंडळी, महाराजांचा आग्रह होता की माऊली तुमचंच कीर्तन पाहिजे. मी गेल्या 1.5 वर्षापासून माझ्या जिल्ह्याच्या म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या 1-2-3 जिल्ह्याच्या पलीकडे कीर्तनाला 99% जातच नाही, इच्छा पण नाही. शेख मोहम्मद महाराज, नगर जिल्ह्यात श्रीगोंदा, तिथून येताना 12 मार्चला माझा प्रचंड मोठा ॲक्सिडेंट झाला. आमच्या ड्रायव्हरने गाडी पुलाखाली नेली. मी जवळपास यमापर्यंत पोहोचूनच गेलो होतो. मला असं थोडं जाणवलं पण की यमाला टच पण केला. यमाने माझा हसरा चेहरा पाहिला. तो म्हटला नो वॅकन्सी. म्हणून हसत जा, कधी कधी येऊन जाते यमाला पण दया. त्याने माझा चेहरा पाहिला, मी नेहमी हसरा. तो म्हटला नो वॅकन्सी, तू परत जा. म्हटलं जातो. परत कधी येऊ? तो म्हणे ये. कधी? तो म्हणे खाली जाऊन माझं काम करून ये. सांगा तुमचं काम काय? जे गावठी अभंग म्हणतात, गावठी गवडणी म्हणतात, कमरेच्या खाली विनोद करतात, मायबापाचे गाणे म्हणतात, हे सगळे घेऊन ये. थोडीशी बुद्धी मला चांगली साथ देते, त्याच्यामुळे मी पटपट यादी केली. यमासमोर 5-7 ट्रॅव्हल्स भरल्या महाराष्ट्रातल्या. मी यमाला यादी द्यायला लागलो, तेवढ्यात यम म्हणे थांब, ती यादी नंतर दे. म्हटलं मग त्यांचे कीर्तन जे घेतात त्यांना आधी आण. म्हटलं का? रोग मुळा सकट गेला पाहिजे. म्हणून जर इथं कोणी असेल तर त्याचं मी नाव लिहून गेलं बरं का. आणि माझे यमाशी संबंध आहे, माझ्याशी नीट बोलायचं. तुमच्या माहिती करता सांगतो, मला पाकिट कमी दिलं तरी मी यमाला नाव सांगतो. आणि मला करुणा आहे, त्याला करुणा नाही त्या. हां बर, गाथा पाठच आहे तुम्हाला. म्हणून परमार्थ पथिकता कायम स्वरूप प्रत्येकानं डोक्यात ठेवा. गळ्यात पेतूर तुळशीच्या माडा टाका, आशा करते पंढरपूरची वारी करा. ज्या तुळशी विना लेणे येतो गाढवाचे जिने. ऑल ग्लिटर इज नॉट गोल्डन. चकाकतं म्हणून ते सोनं आहे, अशी ती भावना डोक्यातून काढून टाका. तुळशीची माळा नसेल तर ते शून्य आहे. ज्यांच्या गळ्यात माळा नसतील त्यांनी माळा टाका. ज्यांच्या गळ्यात माळा नसतील त्यांनी माळा टाका. आणि ज्यांनी टाकलेला असेल त्यांनी ऑफर चालली काय काढून टाका. अरे ज्यांच्या नसतील त्यांनी टाका, आणि ज्यांच्या असतील त्यांनी टिकवा. आपली वेळ संपली. सगळ्यांना सर्वकाळ सर्व पद्धतीच्या शुभेच्छा. पुढील कार्यक्रमाचे सुद्धा मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले. संगीत भजन संध्या ते पुढेच येणार, तुम्ही मागे पाहू नका. उगा मानेला झटका बसला तर. माझ्या कीर्तना स्टेट लोक डोंट नो युअर अटेन्शन प्लीज लेडीज अँड जेंटलमॅन. ताट बसा, ताट बसा, शाबास. माय रूल माय लाईफ माय ॲटिट्यूड माय कीर्तन. अजिबात नाही हाताची गड तोंडावर बाट. मी एक श्लोक म्हणेल, आपण सगळ्यांनी माय मागे श्लोक म्हणायचा. आपण ज्यांच्या पुढे माईक आहे त्यांनी प्रकर्षाने म्हणायचा. हात जोडा, जोडा हात, हात जोडा. आमच्या जळगाव जिल्ह्यात असे जोडतात. हे यूट्यूबला कीर्तन पाहणार आहे, त्यांना हात जोडा समजत नाही अजून. अरे माझ्या हातात जर राहिला असताना मी तुम्हाला जेवण सुद्धा करू देणार नाही. फक्त मला सांगायला पाहिजे होतं की तू टर्म्स कंडिशन ठरव कोणाला जेवायला बसवायचं. जेवायला बसू देणार नाही मी तुम्हाला जेवायला. हात जोडा.
हिंदवा स्वधरा सर्वे न हिंदू पतितो भवे मम दीक्षा हिंदू रक्षा मम मंत्र समानता. श्लोकाचा सरळ अर्थ आहे तुम्ही आणि मी आपण सगळे एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय. जिच्या पोटी जन्माला आलोय तिचं नाव आहे भारत माता. आपण भारत मातेचे पोर आहे. आपली एकच दीक्षा आपलं गाव, आपला देश, आपला संप्रदाय, आपला धर्म याची रक्षा हीच आपली दीक्षा. आपला एकच मंत्र. हे पा मी 1.5-2 तासापासून बोलतो. एखाद्या वेळेस तुम्हाला माझं कीर्तन आवडलं असेल, एखाद्या वेळेस कीर्तन आवडलं असेल, पण मी ठरवलं ना पुढच्या 30 सेकंदात तुमच्या गावात भांडणं लावू शकतो. मी त्याच्यात पण तरबेज आहे. हा SC ST NT VJNT ओपन OBC कोळी माडी साडी मराठा लेवा रसपुत चर्मकार लोहार डोहार वाणी वंजारी पिंजारी सुतार खाटिक मोमी इस्लाम पटेल शेख ते कोळी तुमचे नेते महादेव कोळी ते टोकरे कोळी ते आगरी कोळी. काय संबंध आहे? मी माझ्या बोलण्यात फक्त भांडणं लावू शकतो. मी माझ्या बोलण्यातून तुमच्या गावात फक्त जातीवाद करू शकतो. पण उद्या तुमच्या गावात काही सुखाची किंवा दुःखाची घटना घडली तर 450 किलोमीटर ज्ञानेश्वर महाराज जळकेकर तुमच्या उपयोगात येणार नाही. तुमचं गावच तुमच्या गावाच्या उपयोगात येईल. म्हणून जातीवाद करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. जे लोक आंदोलनाला उपोषणाला बसून जातीवाद करत असतील आणि देश बिघडवण्याचं काम करत असतील, सावध राहा, सावध राहा. तुम्ही खाली बसलेले, आम्ही उभे राहिलेले. आपली जात कोणती असो पण गावागावात सगळ्या जातीचे लोक भावाभावासारखे प्रेमाने नांदले पाहिजे. हा वारकऱ्याचा समरसतेचा मंत्र. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव. गोरबा चोखबा तुकबा निडोबा मीराबाई जनाबाई गोरबा चोखबा तुकबा निडोबा मीराबाई जनाबाई मंगल. नामया तुकोबा ज्ञानोबाय कोबा. नामया तुकोबा ज्ञानोबाय कोबा. मुक्ताबाई मुक्ताबाई आदि शक्ती मुक्ताबाई. योग माया मुक्ताबाई बदला ठाव द्यावा. मुक्ताबाई मुक्ताबाई आदि शक्ती ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. हे बोलिले पुढे वेळेवा पुढे मस्तक माझ्या पायावर या वारकरी संतांच्या. आपणासमोर आता ज्यांनी कीर्तन रूपी सेवा सादर केली त्यांच्याबद्दल काय बोलावं, किती शब्दसाठा आहे आणि याच्यासाठी त्यांनी काय केलं असेल. अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रंजळे केली एके विष की आहारी पडे समुद्री पायवाट जोडे वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. तेव्हा ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. एवढं हे करण्याकरता जरा उठू नका कृपया. त्यांचं महत्त्व आपल्याला कळालं पाहिजे बरं का.
आणि त्यांचं महत्त्व सांगणे एवढं माझं काही महत्त्व नाही बुवा. कारण संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. बहुदुर्गम जरी झाली माहिती काय तरी होईल काय काम नेणू शक्यच नाही बुवा. काय त्यांच्या एक एक वाक्यामध्ये पावर आहे. संपूर्ण अगदी महाराष्ट्र त्यांनी म्हणजे ढवळून काढलेलं आहे बरं का. तुम्ही यूट्यूबला त्यांचे कार्यक्रम बघा जरा. वाणीमध्ये केवढी प्रखरता आहे त्यांच्या. त्या वाणीचा तपसुद्धा त्यांनी हे केलेलं आहे. आणि अभ्यासासाठी काय काय केलं असेल, कुठल्या कुठल्या यांचं आपण सरळ आपल्याला ओवी म्हणता येत नाही, पण ते उलट्या ओव्या म्हणतात, श्लोकसुद्धा उलटे म्हणतात. म्हणजे बुद्धिमत्ता किती आहे. वाचस्पतीचे नेपाळे सर्वज्ञता जरी जोडी वेडी म्हणजे दडे महिमा वेणी. काय चातुर्य लपवी महत्त्व हरवी पिसेपण मिरवी ओढोनी. आम्हाला 2-4 ओव्या पाठ, 2-4 अभंग, 2-4 चाली झाले आम्ही ताठ होतो. पण इथे सागर आहे तो मात्र स्थिर आहे. तेव्हा आता किती बोलावं, कारण सगळ्यांची ओढ आता जेवणाकडे लागलेली आहे. आणि महाराजांनी आपला अमूल्य वेळ खर्च करून आणि या ठिकाणी येऊन अत्यंत तोलाचा मोलाचा उपदेश आपल्याला केलेला आहे. तेव्हा प्रत्येक वाक्य महाराजांचं म्हणजे अंतःकरण पटलावर कोरून ठेवावं. कीर्तनं नुसते ऐकून भागत नाही. ऐकावी म्हणून कथा तैशी धरून राही चित्ता. ऐकलेलं ऐकून जर आचरणात आणलं तरच ते त्याचं श्रेय मिळत असतं, नाहीतर श्रेय मिळत नाही. कथा वगैरे ती स्नान जे करती त्यांचे उद्धरती पूर्वजते. आता आजचं महाराजांचं म्हणजे काय वेदांतसुद्धा आहे बरं का. आपण काय करतो, श्रवण करतो वेदांताचं, मनन करतो संसाराचं, निधी ध्यास नोटांचा म्हणून साक्षात्कार आपल्याला दुःखाचा होतो. तर ज्याचं श्रवण केलं त्याचं मनन केलं पाहिजे. मनन केल्यानंतर निधी ध्यासन झालं पाहिजे. आणि निधी ध्यासन झाल्यानंतर मग साक्षात्कार होतो. साक्षात्कार झाली असं समाधी तुका म्हणे उपाधी गेली त्यांची. एवढ्यासाठी कीर्तन ऐकायची असतात. आता महाराजांनी सांगितलं बा कोणाकोणाचं कीर्तन तुम्ही कसं कसं ऐकून त्याचा परिणाम महाराज साक्षीदार आहेत. असं वाटलं कानात बोटं घालावी व मी काही हे करत नाही व. तेव्हा उत्तम प्रकारे आपल्याला प्रबोधन महाराजांनी केलेलं आहे. तेव्हा काय द्यावे त्याचे व्हावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा. आपण कोण यजमान कुठे आहेत? यजमान महेंद्र या लवकर. महाराजांचा सत्कार वास्तविक आपण काय त्यांना देणार आमच्याकडे देण्यास